शेन जय शिवाला बंजारा समाजरो आराध्य दैवत क्रांतिकारी सेवालाल आणि जेरे भरोसे पर जेरे नामेती आज आपण ही सुकेरो दन माळारेचा वो आपण हिरा वसंतरावजी नाईक साहेब येंदुरे चरणी मग प्रथमतः नमन करूचू आणि वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिर ये दिमागदार 16 पहिलो परिसंवाद सूत्रसंचालन सुरुवात करू आज पहिले परिसंवाद विषयच नवीन पद भरती बंद करून आरक्षण समाप्त करणे व पर्यायाने बेकारांची फौज निर्माण करणाऱ्यांचा डाव रचण्यात येत आहे काय शेरे जीवाळ्यारो विषयच आणि ही सुरुवात करेल पहिले मग તમને एक बार आवर्जून केवू इच्छितो ये विषय पर जे वक्ता तमार मुंड्यान बोलेवाळेच पण थोडा घणो आम सांभाळ मिलेचा तो ये विषय रो म्हणजे अब जत्रा आपण चारीवडी देखरेचा सध्या ही विषय खूप गरम छ गरम इन द सेन्स कधी बाहेर निघले तो 10 लोक रे माहिती दिए गंती सांभाळून मळच पण बरो प्रॉपर ज्ञान न रेती प्रॉपर आपल्याला माहिती न रेती आपल्याला वो विषय बार मांडतो आहे किंवा बोलतो आहे नी तो ही विषय नीट समजान दे सरू આપણે જે વક્તા આવાળે છે બંધુન તમ કાન દેન સાંભળનો આસમાં તમને વિનંતી કરું છું અને એ પરિસંવાદે અધ્યક્ષ સ્થાન માનनीय श्री मोहनजी राठोड साहेब माहिती उपसंचालक पुणे हे स्वीकारताना व्यासपीठावर इंदून यदूर स्थान ग्रहण करण्यास विनंती करू धन्यवाद साहेब आणि खरोखरच आत्रा जोरेती जर मग विषय मांडूचू वक्ता जोरेती टाळी मग आपल्या वक्तार स्वागत करो आपल्या संस्थाचे अध्यक्ष माननीय इंजिनियर अमरभाऊ राठोड साहेब तो ही मामल्यावर स्थान ग्रहण योगच मामा घर आहे तो चहा पाणी करून स्वागत करे गोरमाटी संस्कृती सर वो यशोवती मग रणजितजी राठोड यांतून विनंती करू छू की वो दोही वक्तार स्वागत करी सॉरी अध्यक्ष आणि वक्तार स्वागत करी अध्यक्ष कार्यक्रम जरा उशिरा सुरू होती आपण वेळेवर नियोजन थोडेसे बिघडवच बोलेर बकम सरपंच आढा वेळ न लेता मग माननीय आपले संस्थापक अध्यक्ष इंजिनियर अमरभाऊ राठोड साहेब यांनी विनंती करू छू की वो आपल्याला अमूल्य मार्गदर्शन करी आज ये परिसंवाद क्रमांक 1 ये परिसंवाद है अध्यक्ष माहिती विभाग उपसंचालक सन्माननीय श्री मोहन राठोड साहेब आणि परिसंवादेना से उपस्थित मित्रों
आज परिसंवाद जो विषय नवीन पद्धती बंद करून आरक्षण समाप्त करणे व पर्यायाने बेकारांची फौज निर्माण करण्याचा दावा रचण्यात येत आहे काय ही एक तमाम दृष्टी दी अतिशय महत्वपूर्ण आणि आज टाकेमय अतिशय ज्वलन एक विषय एक प्रश्न योगायोग देखो मजना ये पावर प्रेजेंटेशन करे दृष्टि दी जना ये तैयारी करो तो वो जब योगायोग दी सांजे जे एनडीटीवी पर रवीश कुमार जे कार्यक्रम रहा वो कार्यक्रम में मैं जे आकडेवारी जे तमाम समोर मांडण्याचा प्रयत्न करतो છું तंत आकडेवारी रवीश कुमार होतं एक ताशेर कार्यक्रम में एवढे पूर्ण आकडेवारी ही दिनोस मग अचंबित वेगळो की म्हणजे मग ही जी आकडेवारी जे मग नेमका ही आकडेवारी मारती कोणीतरी एखादी सोर्स राहीकरण गुप्तपणे काढली दो तर મને ही आकडेवारी उपरून मળી अति तंतोतंत आकडेवारीचे ही योगायोग करणो आणि वो नंतर कालेनं न्यूज 21 न्यूज 24 जे एक कार्यक्रम रसत चौधरी करण ठेव सुधीर कोण चौधरी काहीतरी नाम चौधरी हां सुधीर जेवी सर तो पूजे कार्यक्रम को लगभग एमआईरस खूब सारी आकडेवारी खूब सारी माहिती न्यूज 24 वो कार्यक्रम में माध्यम में माहिती बता रहे थे मग देखा असं वाटलं की चालून किमान नको ये विषय जे ज्वलंत आणि गंभीर जे विषय हे विषय किमान आपण चर्चा तो चालू आहे की झालं काही सेट हो कोण बेसलो होता प्रशांत अच्छा मग जरा क्यों जना अंदर ले जा प्रशांत मित्र हो आपण जे आज जे स्टेटस पे आपण समाज आणि आपण शेर लोक आपण जे भेटेचा आपण एअर कंडिशन हाले में भेटेचा आपण अनेक सुख सुविधा आणि एन्जॉय करायचा तो एक लारे कारण जे एक लारे कारण हीच की आपण आजचे नोकरीचा आजचे नोकरी प्रेरेती आपण ना वेतन मिळाचं पगार मिळाचं वर माध्यम में की आपण कुटुंब चालाचं आणि आपण फॅसिलिटी सारी मिळाचं ये पूर्ण कंप्लीट ये बॅकग्राउंड जर के देखे तो आपण जॉब विचार करो जर के ही जॉब जर के आपण अंदर होतो तो आपण हालत काही रहती आपण परिस्थिती काही रहती ये जना निश्चितपणे विचार करतो एकांतिक जना घेऊ जना आणि वो चित्र समोर नजरेसमोर लाया प्रयत्न करतो की जर आपल्या समोर ही जॉब न मिळतो तो आपण हालत काही रहती वो जे चित्र जे तुम्ही जे दिखाया वो आपण वास्तव वो अतिशय वास्तव आणि खरो चित्र दिले तो आज आपल्या जॉबचा कारण आपण सही सलामतचा तो आपल्या संघटना हो ये आपण जॉब उपकरण सही सलामत रह ये उपकरण पुढच्या पद्धतीने धोको न हो आणि आवाज जे नवीन जे जनरेशन वो जनरेशन सुद्धा जॉब अपॉर्च्युनिटीज मोठे प्रमाणात मिळत करताना आपण संघटना ये जॉब ये विषय पर म्हणजे नवीन पद्धती ये विषय पर आपण अतिशय बारीक लक्ष असं आपण संघटना समिती आपण राज्य शासनाने ये विषय पर अनेक पत्रव्यवहार आपण सतत चालू रच काही पत्रव्यवहार जे खूप महत्त्वाचे असून आपण ग्रुप नागुसू उद्यम देखते हो मात्र वो शिवाय सुद्धा अनेक पत्रव्यवहार जे नागरो वेणी गडबड नाही तो मात्र आपण संघटना खूप मोठे प्रमाणात ये विषय पर बारीक लक्षाचं आणि काम चालू रच तो आपण दरवर्षी संघटना समिती महाराष्ट्र शासनीय समिती दरवर्षी आपण विमुक्त जाती भटक्या जमाती एक ईयर राज्य शासनाने मंजूर पद कत्रास आणि आज कार्यरत पद कत्रास आणि खाली कत्रास खालीच तो का खालीच आणि कोण कधी जाऊन भरे मायावर सोपत ही असे स्वरूपी रेख आपण दरवर्षी माहिती मागतेला माहिती अधिकाऱ्यांअंतर्गत आणि आपण ट्रेड युनियन वगैरे आपल्या संघटना ट्रेड युनियन संघटनास्तरण ये धाकेती को वाटल्यास वो आपण माहिती शक्यतो देर टाळेनी आपण माहिती दस भली लेट दस कने कुथन दस
रिशेती तसं पण आपल्याला माहिती तसं फक्त लागायचं कोविड एक वर्ष घेतो तो 2 वर्ष नाही फक्त आपण माहिती मागे घेऊन आणि वो तो देर प्रश्न जायनी बस तो वो एक वर्ष जर के छोड़ दी ने तो अपने संघटना में लारे एक 8-10 साले करती जरा करती आपण संघटन कार्यरत जरा करती आपण दरवर्षी जे राज्य शासनामध्ये एकूण पद वो पदे संदर्भ में आपल्याकडे डाटा रिलीज तो आपण लारे म्हणा जे राज्य शासनाकडे जे माहिती अधिकारी अंतर्गत माहिती मागेते सुरुवातीनं ओरपताला समोर आकडेवारी सादर करायचा प्रयत्न करू छु ही एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि आपण शे जेवण गल्ली द्यायचा ओरेती कृपया डुलकी डालकी दे प्रकार करू मग कारण आकडेवारी खूपच आणि अतिशय महत्त्वाची आकडेवारीच तो एक बारीक ध्यान दो तुम्हाला आम्हाला आयवाळे पिढी पूर्ण जीवन मरणे प्रश्न या माध्यमाने ती तुम्हाला समोर मांडण्याचा प्रयत्न करावा तो आपण माहिती अधिकारी अंतर्गत जे माहिती मागे ते राज्य शासन समिती माहिती राज्य शासन आपल्याला एकूण 29 विभागीय माहिती दिलो तो आपण माहिती अधिकारी अंतर्गत जे आपण माहिती मागे ते मोबाईल 29 विभागीय राज्य शासन आपल्याला माहिती दिलो मोबाईल एकूण मंजूर पद जे आपण राज्य शासनामध्ये 29 विभागीय में वो 10,99,104 ये एकूण पद ये जे आता आकडेवारी दिगायचं नाही 10,99,104 ये एकूण महाराष्ट्र शासनामध्ये मंजूर पद ये मंजूर पदे आपण 3% म्हणजे आरक्षणचे 3% वर जर के विचार लहान आवाज आवाज नाही वो 3% आपण विचार जर के किदे तो आपण हिशोब को 32,973 पद मंजूर पदे हिशोबे दी आपण हिशोब आवाज वो 10,99,104 पदे पैकी भरे हुए पद 17 और आपण माहिती मागे थे तो मैं अपने राज्य शासन 8,98,911 पद ये भरे हुए पदे पैकी आपण जर हमारा पद 17 भरे हुए नियम प्रमाण आपण 26,967 पद आपण हिशोब भरे हुए रहे चार मात्र एक्चुअली उतरा पद भरे हुए नहीं आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपण बॅकलॉग कारण की ये बॅकलॉग जे वर संदर्भ में आपण माहिती तो दिली कोणी पण आपण 2-3 दिना जे महाराष्ट्र सरकारचे सुप्रीम कोर्ट में जे पिटिशन दाखल केलं होतं वो महाराष्ट्र सरकार पूर्ण डिटेल में विमुक्त जाती भटक्या जमातील एक प्रवर्गीय 17 पद खाली वो डिटेल माहिती में सादर करलेलो असं तो वो जर के देखे तो हे जवळपास आपण 37 ते 38% पद आपण खाली जाईये ये 26,967 पद जे जनी या पैकी रिक्त पद टोटल रिक्त पद जे आहे महाराष्ट्र में ये 2,193 पद रिक्त से देखो ये 2,193 रिक्त पदे 3% काढे तो आपण 6,000 पद आपण रिक्त छ अब ये 2,193 पद ये जर के भरे रो येते ना ये रिक्त पदे पैकी तो ये कुठून भरावाचं वो आपण माहिती अधिकाऱ्यांना माहिती मागे थे जरा वो आपण कहते कि ये फ्रैक्शन आपण नाम दिने तो कोड तर हम ये जे पद भरेवाचा ये सरळ सेवाती 1,41,329 पद हम सर्व सेवानी भरेवाचा म्हणजे एमपीएससी वगैरे थ्रू आणि उर्वरित जे पद वो पदोन्नती माध्यमे माहिती भरे मायावाचा तो वोच 58,864 ये पद पदोन्नती माध्यमे माहिती भरे मायावाचा एक्चुअली ये एवढा मोठे पद 58,864 पद जे खाली जे पदोन्नती माध्यमे माहिती भरे मायावाचा मात्र दुर्दैवती लागले 5 साले कधी आपण जे पदोन्नतीचे विजय प्रवर्ग म्हणजे मागासवर्गीय शेष प्रवर्ग अबकट जे जो एससी एसटी ही पूर्णपणे कार्य 5-7 साले कधी आपण पदोन्नती जे विषय ही कनाई सुप्रीम हायकोर्ट सुप्रीम कोर्ट माहिती वापस हायकोर्ट माहिती मॅट आणि मॅट माहिती परत हायकोर्ट माहिती सुप्रीम कोर्ट आणि जसो पेंडुलम टाइप आपण पूर्णपणे गेम जे दोही सरकार राज्य सरकार सुद्धा आणि केंद्र सरकार सुद्धा मग जरा सरकारी जनाम मार्गदर्शक जरा टीका टिप्पणी करू छु वो टाइमे ना मार समोर वो सरकार पुरुष पक्षाचे ही रेनी આપણે સારા આપણે ब्युरोक्रेट्स આપણે સારા शे सरकार सारखी शे पक्ष सारखे आपण કોઈ पक्ष છે નહીં જે સરકાર કાર્યરત છે જે આપણે આછી ફેસિલિટીઝ દેવો છે वो सरकार આપણો જે આપણે વિરુદ્ધ કંઈક પણ કારસ્તાન કરવો છે किंवा આપણે ફેસિલિટીઝ દેવો કોની वो सरकारे आपण टीका टिप्पणी करेल आपण ट्रेड युनियन कारण आपण विशेष अधिकार છે ये आपण जाणीव लगाडो कृपया तो ही मार नजरे समोर येईल असं कोई लोग काही लोग हम समज कर सकते कि बा ये पक्षीय राजकारण टाइप तो न बोल रहा आपको कोई पक्ष छे नहीं आपको कोई राजकारण छे नहीं
तो जना हे आता जे मंडळीचं हे मधोमधी जे आरक्षणचं मधोमधी आरक्षण लागले 5-7 साले व्यक्ती एवढी ती बोवडी एवढी सतत बोलाते आल्याचं आणि आपण पूर्णपणे आपण पेंडुलम जसोरच गोष्ट करी द्यायचं करताना मधोमधी मध्ये जे 58,864 पद जे खालीचं हे पण आपण हिशोब करना आहे आपण करना भरे आहे ये आज सुद्धा काही शाश्वती निश्चित केली जाईल मधोमधी जना रिझल्ट लागी आपण लढाई लढरेचा जना आपण सरचिटणीस राजू भाऊ आपल्या समोर केस आपण लढाई लढरेचो तो हे जे रिक्त पद जे 58,863 ये पदेपैकी कोणच पद कृषी प्रवर्गाचं ही बी आपण माहिती मागितली नेक्स्ट मोबाईल वो आपल्याला माहिती दिली की अवर्गीय म्हणजे क्लास मध्ये ये 10,544 पद रिक्त असेल ब वर्गीय 20,999 पद रिक्त असेल क वर्गीय 1,27,705 पद रिक्त असेल आणि ड वर्गीय 40,944 पद रिक्त असेल अनुसरण एका 3,193 पद रिक्त असेल ये आपण माहिती अधिकाऱ्यांतर्गत जिल्हा परिषदेची माहिती मागितली तो जिल्हा परिषदेमध्ये एकूण रिक्त पद 46,962 आणि ओर पैकी वो होत सुद्धा ही परिस्थितीचं सरळ सेवाची जी भरती करवायचं हो जिल्हा परिषद सरळ सेवाची वो 42,971 पद हो सरळ सेवाची भरती करवायचं होत सुद्धा पदोन्नती माध्यमिक माहिती 3,992 पद रिक्त पदोन्नती ती भरती करवायचं होत सुद्धा पदोन्नती हो आपण ब्रेकचं वरती 3,992 आणि उचेर जे वेते ते हे मोठ्या प्रमाणाने आपण पदोन्नतीना ब्रेक लागू होतं लागले आगे जना सरकार येतो तो देवेंद्र फडणवीस फडणवीस सरकारनी उद्यान केली नोकरी देरो म्हणजे उद्यान वाटतो तो की उद्या घरे जागीरदारी दिलेच काही असे समजते ते करताना ठप्प करमेले ते पद भरती लागले देवेंद्र फडणवीस सरकार सुद्धा आणि जना वो विरुद्ध वणी आपण संघटना सांगू की आपण दर 3 महिना किंवा जना वाटायचं की नवीन आकडेवारी कोई संस्था सांगती जसो सीएमआई सांगती किंवा अशी आकडेवारी जनावचं जना आपण राज्य शासनानं रिमाइंडर आपल्या संघटना सांगती त्याचा नवीन अतिरिक्त जागा पद खालीच तो कृपया नवीन पद भरती चालू करो जसो आपण देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपण संघटना दर 3 महिना 1 महिना 2 महिना 2.5 महिना मध्ये आपण एक पद भरती विषय लेखाने होते ती पत्र व्यवहार करते ते राज्य चीफ सेक्रेटरी आणि सामान्य प्रशासन विभागीय सचिव तो देवेंद्र फडणवीस सांगती वो सरकारी टाइम में आपने कोई रिस्पांस नहीं रिस्पांस लोगों ने कि पद भरती संदर्भ में राज्य सरकार ये निर्णय ले रहा है तो जना मंदिर विरुद्ध में पक्कम सारी तीव्र वातावरण निर्माण हो जना इलेक्शन जना आवगे थे करना विधानसभा 2019 वो टाइम में ना राज्य सरकार घोषणा की दो जना वो आकडेवारी की कुछ जाहिर पड़ेंगे वो आगे को माहिती अधिकाऱ्यांतर्गत जे आपने सभी लोग मांगते थे वो आपने का माहिती अवेलेबल व्यक्तीस पण राज्य सरकार वो टाइम कबूल की दो कि राज्य महाराष्ट्र सरकार में 1,64,000 पद रिक्त सपोर्ट आहे घणा 2018-19 1,64,000 पद रिक्त आणि राज्य शासन ये पद तातडीने भरवावं कारण अंग विधानसभा निवडणूक आहे ये वाता आपण लोग समजन लो की पद भरती करावचं वो घोषणा करावचं टाइम जैसे टाइम है ना अतिशय महत्त्वाचं जना इलेक्शन समोर दिखायला लगे जना घोषणा करेमा की आता 1,64,000 पद खालीच तो वो तातडीची विशेष मोहीम प्रभाग हा पद भरती करायचा ही घोषणा करायचं 2018 वो महत्वाचं नंतर लगेच जाहीर केले की हम टप्पा-टप्पाने ये पद भरायचा तो पहिले टप्प्यामध्ये 72,000 पद है वो भरेल प्रोसेस हम चालू करायचा पहिले म्हणा 72,000 पद है वो भरेल प्रोसेस चालू केले भरेल प्रोसेस 72,000 पहिले टप्प्यामध्ये जना भरोसा इलेक्शन आओगे ते समोर तो आचारसंहिता लागे राहणार ये घोषणाबाजी वगैरे पूर्ण करणारे 72,000 पदेरी आणि लोकसंमती अर्ज वगैरे सुद्धा मागले महापरीक्षा पोर्टल के माध्यम माहिती ये 72,000 पदे सारा पूरे महाराष्ट्र माहिती 34,83,83,000 विद्यार्थी अर्ज केले थे देखो 64,83,000 विद्यार्थी अर्ज केले आणि वो अर्ज जे शुल्क जे ये अर्ज करवा गरीब घरे कर्मचाऱ्याचं अधिकतर हे विचार अनएम्प्लॉयड असं पगार नोकरीवर असं वो अर्ज माध्यमिक माहिती महाराष्ट्र सरकारने 130 कोटी रुपये जमा केले थे ही जे माहितीचा आकडेवारी पूर्ण राईट टू आरटीआय अंतर्गत मिळालेली आकडेवारीची बोले की ही आकडेवारी बनवा गंभीर किंवा कथेती वटाला ये कोई चॅलेंज नाही
130 कोटी रुपया गरीब व्यक्ती वसूल करे मागे अर्ज केल्या पद भरती नाम्या आणि वो पद भरती तो पूर्ण कंप्लीट केले कोणी आचारसंहिता लागली निवडणूक आवडी निवडणूक आयोगात येते काही राजकीय खेळ जे व्यूह जो आपण शेअर समोरचं ही सरकार चलो नवीन सरकार आवडतो वो 130 कोटी रुपया जमा हुए थे वो 130 कोटी रुपया आणून लेगे इनके जबाबदारी लेती थी कि वो 130 कोटी रुपया निकाल गरीब जो होतो विद्यार्थी सुद्धा वापस करेन चालवा मात्र वापस करे माय म्हणून नवीन सरकार जसो आहे नवीन सरकार उद्या जे महापरीक्षा पोर्टल सिस्टम जे विधी थी देवेंद्र फडणवीस टाइम वो रद्द करना को शेष कंप्लीट रद्द करना को 130 कोटी रुपया मारले डकार मारलीने आणि वो नवीन सिस्टम चालू केले बसो प्रायव्हेट एजन्सी मार्फत पद भरती प्रोसेस चालू केली आणि वो सुद्धा जलद गतीची किंवा तातडीची अथवा मंद गतीची कारभार चालू रहो तो ये संदर्भ में आपण आपल्या संघटना समिती राज्य सरकार की सतत पत्र व्यवहार करते थे एक राज्य सरकार समूह उत्तरे में अनु इंडिकेशन बोलो आपण ना की पद भरती जैसे एमपीएससी माध्यम में की वर्षर कारण आपण आपल्या संघटना समिती एमपीएससी ची करस्पॉन्डन्स केले एमपीएससी जसं मग तुम्ही नाव होतो की यूपीएससी म्हणजे संविधानिक संस्थाचं सेंट्रल गव्हर्नमेंट संविधानिक संस्थाचं वसस एमपीएससी महाराष्ट्र शासनात मात्र संविधानिक अधिकाराचं बनवू संस्थाचं तो एमपीएससी वाले एमपीएससी ती जण आपण करस्पॉन्डन्स केले की आपली पद खालीच आणि अनेक लोक बा अनएम्प्लॉयड कई लोग एक बार वे स्थिति मारे सर कृपया पद भरती करो एमपीएससी वाला पहले आपण तो दाद देने कोणी व्यक्ति पत्र देर बाद आपण उत्तर भी देने कोणी बस नंतर जना वो उत्तर देने की हम हमारा प्रोसेस चालू करायचा अनुकरण आपण एक मोगम टाइप को उत्तर देने आणि नंतर मध्ये जी पाठपुरावा दबाव जे घेतो तो वो आपण चालू शकतो तो वो बाद वो पहिली परीक्षा हो 11 एप्रिल 2021 पहिली परीक्षा जाहीर केली वो टाइम टेबल आवो आणि लोक हॉल तिकीट सुद्धा दे माव घेते आणि ऐन टाइम पर 11 एप्रिल 2021 ची परीक्षा रद्द करे मावली रद्द करतो म्हणा एमपीएससी जाहीर काय केले हो कोविड रीती आम्ही परीक्षा रद्द करायचा एक्चुअली वो टाइम है ना कोविड होतो तो नकारशेनी मात्र एक साइड है ना परीक्षा जे जत तरुण जीवन मरण्याचे विषयाचं नोकरी रो वो साइड वो विषय पर परीक्षा रद्द कर देते दूसरे साइड है ना जत इलेक्शन चालू होते थे इलेक्शन में 1-1 लाख 5-5 लाखेली प्रचंड जाहीर सभा देश में मोठे नेता लोगोली पश्चिम बंगाल गेली ती समजलं असेल त्यांना ना एक साइड आणि दुसरा साइड एक गोडी ती कसं की कोविड काळात आम्ही एक परीक्षा रद्द करायचा वो अगस्त में दुसरी साइड थी 5-5 लाखेली जाहीर सभा इलेक्शनची जाहीर सभा असं तो जना आपण एक विचार केले की नेमका काही काळाचं हे बदमाशी काहीच नेमका आहे खरोचे कोविड काळात परीक्षा रद्द केली आहे तो जना आपण ये डिटेल मध्ये जना छानबीन जना किती जना आपण समोर एक असो एक माहिती आपल्याला मिळेल की कोविड तो फक्त बहाना येतो तो एक्चुअली वो कारण ये होतो की मराठा आरक्षण जैसे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्ट में प्रलंबित होतो आणि जते जाऊन मराठा आरक्षण एफआयआर निर्णय लागेनी कारण की पोस्ट गती खाली 3,193 पद 3,193 पद होते मराठा जे आरक्षण जे होतो तो 12-13% रिझर्वेशन होतो आता महाराष्ट्र सरकार वचन देत नव्हतो आणि वो 3,193 पदांपैकी 12 किंवा 13% होते वाटा जे होतो तो मैं स्वाभाविक सर कोई समाज वाटा से की आपने उतरा वाटा मिळेल जावं तो उतरा वाटा मध्ये वाटा को सही सलामत होते मिळेल जावं करताना आपले एमपीएससी मार्फत जे पद भरती जे होती थी वो काही भी कारण के कने कोरोना कारण के किंवा काही भी कारण के वो पूर्णपणे ठप्प करे नाही वीर ये विषय सुद्धा आपण एमपीएससी ना अतिशय कडक भाषेमध्ये आपण पत्र देण्याचा आणि वो पत्रे आपण उल्लेख केले ते एमपीएससी ना की तुम जरी तुम संवैधानिक संस्था हो तरी हा तुम्हारे विरुद्ध हाईकोर्ट में तुम्हारे विरुद्ध पिटिशन दाखल करे कारण हमारे अनेक जे हमारे पदाधिकारी से उनके बात बचा एज बारे स्थिति में आवे सर तो तुम तातडीने कारवाई करो एक्चुअली कोरोना निमित्त मात्र दुसरो चोर लागा बॅकग्राऊंड लेयर बाद कारण वो पद भरती पूर्ण प्रक्रिया जमा लेते जना मराठा आरक्षण जना विषय सुप्रीम कोर्ट क्लियर बाद नंतर काही बघो एमपीएससी जना आपण रचना जैसे एमपीएससी रचना संदर्भ में आपण जी माहिती काढाय तो एमपीएससी वाल्यांना आता संविधानिक अधिकार लेयर बाद ये उपक्रम बाह्य पद भरती करेनी का पद भरती करेनी इधर नेमका काही डावा होत नाही कारण मग आपल्या मागासवर्गीय अधिकारी सुद्धा एमपीएससी मध्ये येते ते
वो पदवी का पद भरती हुई। तो एमपीएससी जो भारतीय राज्य घटना और कलम 315 नुसार एमपीएससी फॉर्मेशन हुई हो सर। ये मैं महत्वाची माहिती कुछ तुम्हाला नोट कर लेते जाओ, तुम्ही प्यार ओरसर देवी कारण आपण अनेक लोकांना काही माहिती रही नहीं। ब्लॅक टाइप रोमन ब्लॅक टाइप रेयर चले गए नुसता लगेच काम करो सामोर जो घेऊ। तो 315 आर्टिकल नुसार एमपीएससी ना ये एमपीएससी फॉर्मेशन हुई हो सर। एमपीएससी में एक चेयरमैन और 5 मेंबर है सर। ये लारेट जे एमपीएससी चे चेयरमैन होते तो वीएन मोरे नामे चेयरमैन होतो तो वो जना रिटायर जो वो टाइम वीएन मोरे आणि एक चंद्रशेखर कोक नामेरो एक सभासद होतो। ये 20 लोग कार्यरत रहते थे। तो वो आपण आणू के मी सांगेल त्यावेळेस घे जातो आवाज कारण वो आगे 4 के पाया सर। तो वो कारण आणू के की एमपीएससी चे पूरो कोरम जैसे सोलोपुर कोरम सर आणि आता हम कार्यरत फक्त 30 लोकचा कारण एमपीएससी विभाग जे कामेरचे गतीचं मंडळ सर। तो वो जना बीएन जना मोरे जना रिटायर यो मोरो रिटायर गए बाद कसं चंद्रशेखर वो एकच मेंबर रेवो आणि दुसरो कसं वो जागे पण चंद्रशेखर ओक जे होतो तो वो एडिशनल चेयरमैन भाई लिदो आणि वो जागा दुसरो एक जयानंद मेश्राम नामेरो एक मागासवर्गीय एक नवीन अपॉइंटमेंट की मेंबर कर। तरी चंद्रशेखर ओक आणि दयानंद मेश्राम ये 20 लोग कायम रहे। ये 2 लोग कायम रहे बाद तो जना चंद्रशेखर ओक जना निवृत्त व्यो वो बाद कसो तो सतीश गवई नामे रेगुलर एक चेयरमैन नियुक्ती केली। म्हणजे वो पण ध्यान द्यायचं नाही फक्त 30 लोग कायम ना गाडे हो एक रिटायर व्यो की दुसरो कोई भर दे रो की जेने करून एमपीएससी काम करेल जे तम समजून लो आता वो लागे काही बिहाइंड करते काही सीजन चलो फक्त 30 लोग कायम ना गाडे हो जेने करून एमपीएससी फुल ताकदीने काम ना कर सकत। कसं जना ये स्पीडची जना एमपीएससी कामकाज चालू होतो आणि ये स्पीडची कामकाज चालू रही थी। मागे में जना सतीश गवई में आयो सतीश गवई आया बाद कसं ये रेलवे जे इंटरव्यू वगैरे जे भेटे थे वो सुद्धा उसे पड़ी पड़े हुए रेलवे इंटरव्यू सुद्धा योगा योग्य थी। जना लागेपणाची जागा जे काही इंटरव्यू वगैरे जे दिए थे वो राज्य स्तरीय पर इंटरव्यू असे दिए थे कि राज्य सेवा परीक्षा विविध पद एवं वीडियो और नंतर तमाम तहसीलदार नायब तहसीलदार ये पदे 413 पद देते थे। स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग एवं असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1 असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 सहायक कार्यालय अभियंता क्लास 1 असे पद जे 1145 पशुधन विकास अधिकारी 415 प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ 240 आणि पोलीस उपनिरीक्षक 496 ये पदे ये लोग इंटरव्यू सुद्धा देते थे परीक्षा में क्वालिफाई हो गए थे इंटरव्यू सुद्धा देते थे 2018 में जना गंती ये लोग पुन्हा रेगुलर पोस्टिंग कोणी मिळवली थी येते नंतर जे ओरल वच वो ओरल सुद्धा कोणी वेली थी। एमाई ये 1145 एमाई एक सुसाइड करवाओ स्वप्नील लोटकर नामेरो एक इंजिनियर होतो तो तरुण मुंडा अतिशय होणार मुंडा होतो जना वो 4-5 साले गती जना आज तरी व्य नंतर तरी व्य सतत पाठपुरावा करे बाद जना मोठे प्रमाणे में नैराश्य आवो जना वो आत्महत्या किदो आत्महत्या करे बाद वो आत्महत्या सुसाइड नोटे पर तू नोट करन चलो की मा अत्रा त्रास दिनेस मा अत्रा हरासमेंट किदेस मा हरासमेंट ना मन सुसाइड ना फक्त एमपीएससी आणि राज्य शासन हेच दी लोक जबाबदार करता की वो सुसाइड नोट लगन जना वो जना आपले राज्यकर्ता लोक नींद खुली आणि ये जागे भी है आणि लगेच एक मिनिट मध्ये हम एमपीएससी पूर्ण निकाल जागा भराचा करताना जाहीर केले आणि एमपीएससी जागा नंतर जे खाली जे जागा होती ती वो जागा भरली। आपण ऍक्च्युअली एमपीएससी जे मत मी जना आगो की आर्टिकल 315 नुसार जे फॉर्मेशन वच उमय स्पष्टपणे केलेले सर आपल्याकडे माहिती अधिकारी अंतर्गत जे आपण माहिती मागलेले सर उमय पूर्ण माहिती सर एमपीएससी जे 6 जागा जे रचत 6 जागेपैकी एक जागा एससी मेंबर रही जावसो एक तो चेयरमैन जर केलो तो मेंबर दूसरे रही जावसो एक एससी रो एक एसटी रो एक बीजेडी रो एक ओबीसी रो एक ओपन रो ये जो 5 लोग से 5 वेगवेगळे कैटेगरी ये कंपल्सरी में रही जावसो आणि वो जे बायलॉज किंवा जे काही वो घटना वगैरे वे उल्लेख करू योच मात्र अवेरवणा देखो ध्यान में रखाओ
आगे होना जे एमपीएससी जे फॉर्मेशन जे किदे वो फॉर्मेशन केन किदे सर एक वो अध्यक्ष जे वो निंबाळकर एक अध्यक्ष वो निंबाळकर दुसरो डॉक्टर देवानंद शिंदे ये वो दुसरो मेंबर सर आणि एक अजित पवार जे मुख्यमंत्री सर वो प्राइवेट सेक्रेटरी होतो राजेश जाधवकर वन एक मेंबर किदे सर आणि एक सर प्रताप दिघावकर म्हणजे एकच समाज निकाल मेंबर एकच समाज म्हणजे विचार करू बाकी लोकांनी मग काय न्याय मिळेल ही परिस्थिती काय घडली आणि आपण जे लोकप्रतिनिधीचं आपल्या लोकप्रतिनिधी जर गंधरेनी केली माहिती लेनी माहिती करण लेनी किंवा एक काही पत्र देणी काही करेल आपण ये राज्य में सेन समान न्याय समान वाटा करायचा होता तो एमपीएससी फॉर्मेशन तो करना के फॉर्मेशन करे बाद हळूहळू ये पदेर जेचं ये पदेर भरती प्रोसेस वो चालू कर दिने आणि अब म्हणजे 2018 गंती 2018 में वगैरे परीक्षा घेतली है और आप हळूहळू ये लोगों को पद भरती म्हणजे जॉइंट वेअर ऑर्डर वगैरे जे प्रोसेस चालू कर दिने म्हणजे जर करना केलं एक एक पदेर पद भरती करे सारा 5-5 वर्ष लगायचे आज सुद्धा આપણે મહારાષ્ટ્ર પૂરતા પહેલે હું તમારા સામે મહારાષ્ટ્ર આંકડેવારી સાદર કરું છું નંતર પૂરે દેશની આંકડેવારી દેવો છું आज महाराष्ट्र में आरोग्य विभाग नेक्स्ट पूरे आरोग्य विभाग में 29,000 पद खाली છે 29,000 आरोग्य विभाग में आणि આપણે महाराष्ट्र कोविड ना कतरा मोठे प्रमाण में फेस केलो छ हजारों लोगों की मृत्यू हुए छ कोविड प्रकरण में मात्र वो में सुद्धा 29,000 पद खाली છે गवर्नमेंट मेडिकल कॉलेजेस हमारा अकोला जे मेडिकल कॉलेज वो डी अडे साहेब आपल्या समोरच 22 गवर्नमेंट मेडिकल कॉलेज महाराष्ट्र में 22 आणि 22 मेडिकल गवर्नमेंट मेडिकल कॉलेज पैकी 12 गवर्नमेंट मेडिकल कॉलेज डिनेर जे पद छ वो डिनेर पद लागे 2.5 साल करती पूर्णपणे खाली छ कई पद तो देवेंद्र फडणवीस टाइमिंग करती खाली छे वो भाई नागपूर मेडिकल कॉलेज मेयो नागपूर गोंदिया चंद्रपूर यवतमाळ मुंबई पुणे नंदुरबार कोल्हापूर लातूर नांदेड आणि जळगाव अतरा गवर्नमेंट कॉलेज डिनेर पद खाली छ एमआई सुद्धा आपण एक माहिती काढायचं ना आपल्या समोर निदर्शने ही आहे की ये जे 12 पद जे खाली छै 12 पदेपैकी जवळपास 7 ते 8 पद जेना प्रमोशन देऊन आलेलं पहिले लिस्ट में से महाराष्ट्र 7-8 अर्थात ये जे ब्रेक लगा पहले असे सुरू केले माहिती मिळेल मेडिकल में जे प्राध्यापकांचे पद असेल मेडिकल एज्युकेशन म्हणजे डॉक्टर घडावा पेशंट लोक जीवन मरण प्रश्न मुंबई सुद्धा प्राध्यापक लोक 440 मंजूर पद क्लास 1 पद मेडिकल कॉलेज मंजूर पद 440 मंजूर पद रिक्त पद पैकी 216 ये टक्केवारी 49%. असोसिएट प्रोफेसर सहयोगी प्राध्यापक 1030 मंजूर पद रिक्त पद 364 27.28%. असिस्टंट प्रोफेसर 1644 मंजूर पद रिक्त पद 482 जवळपास 41.5%. ये सुद्धा 17 पद मोठे प्रमाणे में खाली छ गवर्नमेंट लारेवाड़ा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल्स महाराष्ट्र में 4 सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल चालू केले होते. नेक्स्ट मुंबई औरंगाबाद अकोला यवतमाळ आणि लातूर आता 4 सुपर स्पेशलिटी कॉलेज महाराष्ट्र सरकार चालू केले होते आणि वो 2021 में 888 एकूण पद जे लागत जातात औरंगाबाद 219 यवतमाळ 223 अकोला 223 आणि लातूर 223 असे टोटल 888 पद ना 2021 में मंजुरा सुद्धा देते थे और बाद सुद्धा एक पद अभे तमो भराया कम सर 888 पद सुपर स्पेशलिटी में तो गरीब लोगों जेना अतिशय कमी पिसामाई अल्प दरेमाई जे उपचार बळ सकेवाळ आणि अनेक लोगों एम्प्लॉयमेंट बळ सकेवाळ ये सुद्धा लोक मिळलेले असतात. कृषि विभाग में आज तारखेला 8000 पद रिक्त सर उच्च शिक्षण विभाग में 25,000 पद रिक्त सर वो पैकी 20,000 पद ये प्राध्यापक और 20,000 पद खाली सर. जत शिक्षणाशी संबंधित विषय आहोत शिक्षणाशी संबंध म्हणजे राष्ट्र निर्माण करत जे राष्ट्र जे निर्माण व्हायचं शिक्षण क्षेत्र माहिती होतं याचं सुद्धा 25,000 पद खाली सर. ये जना कोरोना जना पहले लाट आई थी वो टाइम में ना महाराष्ट्र लेवल पर आरोग्य मिशन के अंतर्गत 21,000 नवीन पदों तात्पुरता स्वरूपे भर्ती की थे आणि उन्हें आश्वासन नाम देने थे कि हम तक ना कोरोना काल का ड्यूटी करो हम तक परमानेंट करिया वो लोग बेचारे उन्हें कई डॉक्टर कई नर्सेस कई टेक्नीशियन लोग वो लोग उन्हें जीव स्वतः घालताना कोरोना पेशंट सेवा दिली असे 21,000 लोक
जसं कोरोना दुसरा लाट संपी पूर्णपणे लगेच म्हणजे आकारे मावो आणि उद्या जे वो गरीब लोक पेशंट लोक जे सेवा दी देते उनके सेवा बेदखल करना के आपण नेक्स्ट महाराष्ट्र राज्य शासन में फौजदार चे पद PSI पुलिस इंस्पेक्टर देखो 17 पद खाली सर कोकण विभाग एमआई एक कोकण विभाग क्रमांक डी चे सर एमआई मुंबई शहर आवास तो कोकण विभाग क्रमांक डी एमआई 1622 पद रिक्त सर नागपूर है 256 पद रिक्त सर नाशिक विभाग में पूरा डिवीजन है माहिती जी नाशिक विभाग में 147 पुणे में 147 अमरावती 102 कोकण 1 80 आणि औरंगाबाद में 49 पद रिक्त सर असे मोठे प्रमाणे में PSI सुद्धा पद रिक्त सर नेक्स्ट मानवाधिकार आयोग जैसे महाराष्ट्र में मानवाधिकार आयोग ही शेर गरीब लोगों तुम्हारा हमारा जीवन बनने थी संबंधित आयोग से मानवाधिकार आयोग केली गरीब है किंवा मागासवर्गीय कोई प्रश्न लेके निर्माण वगैरे मानवाधिकार आयोग के समूह कंप्लेंट करायचं मानवाधिकार आयोगाचे चेअरमन कसं होऊ शकते तो हायकोर्ट डेरो किंवा सुप्रीम कोर्ट डेरो रिटायर्ड जज न्यायिक अधिकार असं मानवाधिकार आयोग में सुद्धा वो लागेल 4 सालांनी मानवाधिकार आयोग चेयरमन की चेनिंग वो जो 5 नंबर में वो सुद्धा चेनिंग 10 दिसंबर आपलं जे 10 दिसंबर वो 10 दिसंबर राष्ट्रीय मानवाधिकार दल जे लागेल 4 सालांनी विदाउट अध्यक्ष आपण महाराष्ट्र बनावलं सर उस होतं सुद्धा आपण भरती वेळी कोण सर महाराष्ट्र में जर बेरोजगारी जर आपण ये वयोगटानुसार जर केला अभ्यास केले तो जर ध्यान देऊन देखो 15 ते 19 जे वयोगटचं तरुणेरो उमें 12.97% बेरोजगारी 12.97% म्हणजे 100 जागा भी है तो 100 जागा माहिती लगभग 13 बेरोजगार 15 ते 19 वयोगट में 20 ते 24 में 31.65 25 ते 29 9.40 30 ते 40 में 0.59 आणि 35 ते 39 में 0.04 ही बेरोजगारी ही टक्केवारी अब आपण केंद्र सरकार है रिक्त पदे केंद्र सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणात ही आपली केंद्र सरकारची जी माहितीचं ही माहिती सुद्धा बरीचशी माहिती आपण माहिती अधिकाऱ्यांतर्गत माहिती देते आणि काही माहिती आपण नेटेवरती आणि विशिष्ट जे विभागचं वो विभागीय जे होते वेबसाईट्स ओपरेटिंग केलेली ऑथेंटिक माहितीचं ही जे माहितीचं केंद्र सरकारने आपल्याकडे सेम ही आकडेवारी म्हणजे तुम्ही उदाहरण को कि एलडीटीवी प्रवेश कुमार जे कार्यक्रम तो कंप्लीट हीच आकडेवारी एमआई केंद्र सरकार में 8,72,000 टोटल पद रिक्त सर एमआई शिक्षकीय 18 लाख पद रिक्त सर 18 लाख विचार करो एमआई एकूण मंजूर पदे संख्या 40 लाखापेक्षा अधिक केंद्र सरकार में आणि मंजूर पदे 21% पद रिक्त सर हे 40 लाख 21% जवळपास रेलवे मंत्रालय में 2,37,000 पद रिक्त सर गृह मंत्रालय में 1,28,842 पद रिक्त सर विज्ञान और तंत्रज्ञान में 82,8,227 पद रिक्त सर आणि पीएम चं काम करायचं पीएमएन ऑफिशियल सुद्धा 26% पद रिक्त सर आकडा दिने कोणी फक्त 26% पद रिक्त सर अनुकरण माहिती देण्याचं मन शंका सकी में 26% पेक्षा पद रिक्त जास्त होईल मोगम माहिती आहे बीची देश भर में सार्वजनिक बैंक जैसा टोटल बैंक में टोटल मंजूर पद 8,05,896 पद सर आणि देश भर में सार्वजनिक बैंका जैसा बैंक में 41,177 पद 41,177 पद पूर्ण बैंक में ये सुधारित नेक्स्ट देश में टीचर लोगों जे मंजूर पद सर वो पूरे देश में 61,84,000 पद मंजूर सर आणि शिक्षकीय जे रिक्त पद टोटल देश में वो 10,60,000 सर भारतीय सेना जे सर म्हणजे आर्मी और सुद्धा 1,07,505 पद रिक्त सर पोस्टल सर्व्हिस बोर्ड आणि संरक्षण मंत्रालय में 3,10,832 पद रिक्त सर नागरी संरक्षण विभाग में सुद्धा 27,652 पद रिक्त सर स्टाफ सिलेक्शन बोर्ड में सुद्धा 13,995 पद रिक्त सर केंद्रीय लोकसेवा आयोग में सुद्धा 4,399 पद रिक्त सर केंद्रीय आणि नवोदय विद्यालय जे सर एमआई सुद्धा 16,329 पद रिक्त सर केंद्रीय विश्वविद्यालय में 18,647 पद रिक्त सर आईआईटी आईआईआर ट्रिपल आईआईटी आईआईएम आणि एनआईटी एमआई 16,667 पद रिक्त सर नेक्स्ट एमआई आईआईटी देखो आपली परिस्थिती जो आईआईटी करण के म्हणजे जे आपण कसा अतिशय बुद्धिजीवी लोक अतिशय क्रीम ऑफ द कंट्री करून कसा आईआईटी जे कसा
जे अनेक मोठे मोठे शास्त्रज्ञ ये माध्यमे माहिती आहोत सर पाश्चिमात्य जे विकसित देश जे सनी ये IIT जैसे ये करोडो डॉलर खर्च करायचं आणि आपल्या देशात परिस्थिती नको काय IIT दिल्ली जैसे होतं टीचर जे शिकायवाले मास्टर प्रोफेसर IIT दिल्ली ने 73 शिक्षक पद खाली सर IIT रुड़की जैसे वो 396 प्राध्यापक पद खाली सर IIT कानपुर 351 IIT मुंबई महाराष्ट्र 532 एकच IIT अपने महाराष्ट्र में IIT मद्रास में 396 IIT हैदराबाद 132 IIT BHU म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वन सुद्धा IIT देते साहेब ही नंतर बनी हुई IIT चं IIT BHU होतं 398 पद खाली चं IIT धनबाद ज्याचं होतं 447 IIT खड़गपुर 815 विचार करो 815 शिक्षक के पद जत खाली चं वो विद्यार्थी काही शिकते हुए म्हणजे काही शिकाते हुए IIT गुवाहाटी ना 396 पद हम एकूण 4370 पद IIT खाली चं वो टोटल 40%. नेक्स्ट अन्य केंद्रीय संस्था जैसे शैक्षणिक संस्था वो में सुद्धा 1662 पद खाली चं जे केंद्रीय विद्यालय वगैरे जैसे नहीं हो केंद्रीय पुलिस बल जैसे वो में 91,929 पद खाली चं राज्य पुलिस जैसे में 5,31,737 पद खाली चं अंगनवाड़ी सेविका में 1,76,057 पद खाली चं जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालय जैसे जत न्यायालय संबंधित जैसे होतं 4,929 पद खाली चं आणि न्यायालयीन प्रक्रिया देखो ये तो अतिशय धोकादायक आकडेवारीचं सर्वोच्च न्यायालय जैसे सर्वोच्च न्यायालय में जजेस एकूण मंजूर पद 34 आणि कार्यरत 24 रिक्त पद जैसे वो 10 रिक्त पद सुप्रीम कोर्ट जज देश भर में जे 25 हायकोर्ट 25 हायकोर्ट पैकी 1094 मंजूर पद आणि कार्यरत पद 454 फक्त म्हणजे 64 हायकोर्ट जज ज्याचं 64 पद हायकोर्ट जज खाली म्हणजे न्याय काही महत्त्वहीन लोकून आणि कुकरण न्याय महत्त्वहीन विलंबाने न्याय म्हणजे अन्याय करून केला सर विलंबित नेक्स्ट विलंबित न्याय म्हणजे अन्याय पोलिस सुद्धा परिस्थिती देखो गारेवाडा तुम्ही मालंबिय जना दिल्लीने जना निर्भया प्रकरण घडतो तुम्ही खूप मोठी घोषणाबाजी हुई थी अपने देशामध्ये की महिला पूर्णपणे संरक्षण द्यायचं जावं करताना एक गृह मंत्रालय नवीन कायदो केलो होतो तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 33% महिलांना कंपल्सरी पोस्टिंग द्यायचं जावं प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 33% महिला ये हिशोबे दी म्हणजे होता ऍटलीस्ट मिनिमम 10 महिला पोलीस रेंज जावं आणि 3 PSI सुद्धा महिला रेंज जावं प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये की जेणेकरून महिला राखेल जरी होतं कंप्लेंट दर्ज करेल की तो वो सोबत काही गलत न हो किंवा वो डेअरिंग किती होतं कंप्लेंट दर्ज कर सको तो काय आणि हे कायदे वो कडक अंमलबजावणी करायला कारण भारत सरकार जाहीर केलं होतं वो प्रमाण जर के विचार केले तो देश भर में महिला हिशेब आणि वो में हमें भी कहते का जर के समजा एखादी पोलीस स्टेशन में समजा 100 पद मंजूर सर आणि वो तर 100 की समजा पुरुषेच पद जर के लिया तो वो तर नवीन पोस्टिंग करतोय वशे केसे में होते जे जेंट्स जे पोलीस मध्ये बदली अन्य पोलीस स्टेशन में करणं आणि वो तर 33% महिलांना पोस्टिंग देणं किंवा जे पोलीस स्टेशन में पद खालीचं पोलीस आहे वो पद महिला पुलिस से सारा कन्वर्ट करताना उन्हें पदोन्नति देणं हम सुद्धा वो नियम में तरतूद करे नाही वेग वो बात सुद्धा वो पूर्णपणे इम्प्लिमेंट हुई कोणी ये कायद्यानुसार 20,91,448 महिला पुलिस अपॉइंट व्हायला लागतील 18 महिला पुलिस पदे मंजुरा देण्यात येईल 20,91,488 वो अगेंस्ट में आज तारीख में फक्त 2,15,504 महिला पुलिस कार्यरत है वो जना स्टेट वाइज जना आकडेवारी जना मागे जना ही स्टेट वाइज ची आकडेवारीची तुम्हाला समोर बिहार पुलिस में एकूण कर्मचारी पुलिस कर्मचारी 91,862 और पैकी महिला कर्मचारी त्यातल्या बिहार में पोजीशन ठीक छ महिला कर्मचारी 23,245 या टक्केवारी 25.30 एक्चुअली रेंज आहे 33% पण ही 25.30 बाकी स्टेट देखो हिमाचल प्रदेश तमिलनाडु महाराष्ट्र आपले महाराष्ट्र फक्त 12.52% 33 रकम बाकी स्टेट्स सुद्धा 12 11 10 नेक्स्ट सोस केंद्र शासित प्रदेशाची पोझिशन अतिशय वाईट आहे चंदीगड सुद्धा फक्त 11% लडाख 1% पॉंडिचेरी 7.58% दिल्ली 12.30% म्हणजे केंद्र सरकार में ये
महिला पुलिस संदर्भ में अतरा विचित्र आकडेवारी देश भर में आज केंद्र और राज्य सरकार पर जो कोई आकडेवारी अतरा डेंजर आकडेवारी टोटल केंद्र और राज्य टोटल जर किती तो 60 लाख पर खाली और पैकी 30 लाख पर केंद्र सरकार खाली आणि 30 लाख पर अपने जत्रा देश जत्रा स्टेट आणि केंद्र शासित प्रदेश वो में 30 लाख आणि 30 लाख टोटल 60 लाख पर अपने देश में आज खाली म्हणजे लगभग 1.25 करोड़ पर अपने देश में खाली आणि आपण जे बालबच्चाचं आपण बालबच्चा नोकरी विश्वविद्यालय नोकरी मिळायचं दारोदार भेटले जायचं आपण देखो समाज समोर का भारतीय जी अर्थव्यवस्था सर ये अर्थव्यवस्था समाज समोर का शॉर्टे नहीं ये समाज समोर चित्र मांडू छु तमे मालूम आपको समाज अतिशय गरीब होतो तो बाकी सांगो ये विषय अनेक लोगों ने विषय काही मालूम नहीं गंदा नहीं कारण आपण वो विषय कने विचार करा आपण बाप दादा किंवा आपण बाप आपण दादा अतिशय गरीब में की आपण शेषे लोक चाहे कोई छे नहीं आपण की जे गर्भवती बनते माहिती कुछ आहे आपण समाज अतिशय हलाखीत जीवन जगतो अतिशय गरीबी में होतो का होतो तो वो आपण कने एनालिसिस कराने वो विचार कराने आपण समाज गरीबी में ऐसा होतो तो वो सारा आपली भारतीय अर्थव्यवस्था समजून घेणं गरजेचं भारतीय अर्थव्यवस्था जे सर वो में 14% जे उत्पन्न सर भारतीय अर्थव्यवस्था में वो कृषि क्षेत्र में ही आवश्यक कृषि क्षेत्र में ती एग्रीकल्चर में ती आणि 26% जे राष्ट्रीय जे उत्पन्न असेल वो औद्योगिक क्षेत्र में ती आवश्यक म्हणजे इंडस्ट्री में कारखाना में ती आणि 60% देशाचे उत्पन्नाचं वो सेवा क्षेत्र में ती आवश्यक म्हणजे सर्व्हिस सेक्टर में ती आणि देखो ये आकडेवारी कसं ही जे 14% जे देश म्हणजे यापेक्षा सोपे भाषा केलो म्हणजे ही एक गोल ज्याचं एकदम 100% समजलो देशाचे उत्पन्न समजा 100% असेल तो वो 100% पैकी फक्त 14% उत्पन्न देशानं कृषी क्षेत्र में मिळालं ही समजून लिहिलो की न समजे तो मग डबल विचारलो 100% पैकी 14% कृषी क्षेत्र में मिळालं देशाचे उत्पन्न में 26% ज्याचं ये औद्योगिक क्षेत्र में मिळालं इंडस्ट्री में आणि 60% ज्याचं ये सेवा क्षेत्र में मिळालं सर्व्हिस सेक्टर में अनुपर्यंत देशाचे उत्पन्न मिळालं आपण जे आपल्या समाजाची सुरुवात जे भी आपणो समाज फक्त ये 14% जे कृषी क्षेत्र ज्याचं ये 14% कृषी क्षेत्र इतकी निगडीत आपणो समाज होतो तो अनेक वर्ष लागले शेकडो वर्ष कधी आणि ये 14% हे तो पॉप्युलेशन जर के देखे तो ये 14% कृषी क्षेत्र पर अवलंबन रहवा जे लोकचं वो 65% 14% म्हणजे 100 पैकी 14% जे उत्पन्नाचं वो हिस्से वाटणी जर के किती तो 65% लोक उत्पन्न 14% असत आणि 26% ये पण निर्भर रेवाज लोकचं औद्योगिक क्षेत्र पर उद्याची आकडेवारी की बरोबर करतो मी थोडसे आकडेवारी झिरो करणार पासून करेक्टेड आकडेवारी कृषि क्षेत्र में 65% लोकसंख्या कृषि क्षेत्र में निर्भर होती थी म्हणजे होती थी आगर आणि 26% जे औद्योगिक क्षेत्राचं हे 8% म्हणजे इंडस्ट्री वाले लोकचं वो टोटल पॉप्युलेशन आहे फक्त आधीपेक्षाही कमी 0.025 18% लोक ये 26% उत्पन्न वाटेकरी घेते थे आणि 34% लोक ये 60% जे सर्व्हिस सेक्टर सर ये वाटेकरी घेते थे आपण 65% लोक देशाचे पॉप्युलेशन 65% लोक कृषी क्षेत्राचे अतिशय अल्प उत्पन्नाचं हेपा आपण निर्भर होते ते यामध्ये छोटे छोटे शेतकरी शेतमजूर शेतीशी रिलेटेड निकाल लोक येती होते ते हे पण निर्भर होते ते कारण आपल्याला उत्पन्न मिळत होतो कोणी आपण अतिशय गरिबीमय दयनीय अवस्थामध्ये आपण जीवन जगते जना आपण महानायक वसंतराव नाईक साहेब जना पावले मायो आणि जना आपले समाजे लोकांना शाळा दिनो कॉलेजेस दिनो आश्रम शाळा दिनो शिको वही करो शिको एक टाइम जेवण करो पण शिक्षण लो जत जाओ तो आपण कांडे ऊपर सतत आपण लोक कहू की बालबच्चा शाळा शिकाव काही भी करो पण शाळा शिकाव जना को आपण एक पिढी जना शिक्षण लेताना जना एक पिढी समोर आहे महानायक आपल्याला एवढी 3% आरक्षण भी मिळा दिनो वो सर्व काही फाईट करे काम पडोस वो एक वेगळो विषय फाईट करताना 3% आरक्षण मिळा दिनो आपण स्कॉलरशिप भी मिळा दिनो आपल्याला
जॉबलेमाई नोकरीमाई आरक्षण सुद्धा मला दिनो आताच कोणी आपल्या पदोन्नतीमाई सुद्धा आरक्षण मला दिनो करताना आपण जे पिढी जे हो शिक्षण संस्था जे हो काढले वो शिक्षण संस्था माहिती शिकिवी जे आपण एक पिढीचं वो आपण एक पिढी ही जे कृषी क्षेत्र जे होतो तो 14% रो एमआई आपण एमआई एंट्री केली समजून तर ना ये 14% माहिती जना आपण 60% क्षेत्र मध्ये जना आपण हळू एंट्री केली जना आपण जे सोर्स ऑफ इन्कम जेचं जना आपण जे वाटा जे जाते रो 60% वाटा जेचं देशात उत्पन्न रो ही जना आपण म्हणणं सुरू होतो जना आपण हळू अपलिफ्ट व्हायचं आबेर जे आपण जे पिढीचं आबेर आपली पिढी अधिक तर आपण ये 60% वाटा आपण हक्कदारचा आणि ये आपण बेनिफिशियरीचा ये आपण फायदा वाटायचा करताना आपण आता एसी एअर कंडिशनर हॉले में बेसक ही कॉन्फरन्स आपण लेलेसा कारण आपण આપણે મેરો મોટો વર્ગ એક 14% उत्पन्न माहिती 60% उत्पन्न में आहे आपण ही तो स्टँडर्ड ठीक छ ही प्रोसेस चालू छ आपण ही एन्जॉय करायचा सेवा करायचा अब अंग आयवाळे गलेबाई समजत तो मी मुद्दा आयवाळे गलेबाई जर केला आपण एमआई रिया तो आपण धर्मान असेच रिया जर आपण एमआई रिया तो आपण व्यवस्थित जसेचा होशेच रिया किंवा यापेक्षा जास्त प्रगती करायची एमआई तो जासा गाणी आपण 26% आपण एंट्री करसा गाणी एमआई दलित चले गए एमआई दलित मोठे प्रमाण में चले गए डिक्की नाम सांगून दिले सो कोई सब के मालूम डिक्की मिलिंद कांबळे एक इंजिनियर होतो तो वो दलित इंडियंस चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री वो शॉर्ट फॉर्म डिक्की DICCI वो एक एसोसिएशन फॉर्म की देसर वो माई को पूरे देश में जवळपास 5 लाख का उद्योगपती निर्माण करना के जो दलित रो तथा 5 लाख वो तो नहीं कांग्रेस का आपने वो मैं एमआई की तो घना एमआई चले गयो देश भर में 5 लाख उद्योगपती सा उनके कार्यरत डिक्की माध्यम में डिक्की मेंबर दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री 5 लाख मेंबर्स पूरे देश में तो आपण आज एमआई चा तरी आपण साधारण पैकी ठीकठाक जे आपण कसा डाळ भाटी खायचं एमआई जर के कायम रिया तो डाळ भाटी पडती राहे जर एमआई जर आपण कायम नले एमआई वापस जर के जाय नव्वत आई तो कसो रियो चलो फिर गुलामी की ओर ये दन चालू है के उकरण चालू है के ये विषय ये माध्यम में चालू है के की आता जत्री नोकरी होती थी आपल्या देशात जे राज्यकर्ता मंडळीचं म्हणजे एक कलमी कार्यक्रम उकरणचं की तुम्ही 18 आर्थिक तंगी महिला छोड़े रो 18 आर्थिक तंगी महिला छोड़े रो कोणशी माध्यमे माहिती जे चळवळे काम करत लोक जे पगार वगैरे व्यवस्थित उन्हें ग्रामीण 4-5 साले कधी इनकम टॅक्स में बिल्कुल रिबेट दिले कोणी की वो इनकम टॅक्स भर म्हणजे उद्याकडे पिसा शिल्लक न चळवळे काम करायचा करताना इनकम टॅक्स में रिबेट चेनी केरी घर आणून वाटून धार मारेलो ये मारेलो ये प्रकार तो चालूच मात्र आपण जे जॉब जे येते ते आपण तो आपली नोकरी मिळली आपण एमआई रिटायर घ्या आपण जनता जीवन चालतो आपण व्यवस्थित पैकी पगार मिळेल पेन्शन मिळेल वगैरे पण आपण जे नवीन जनरेशन नवीन जनरेशन आहे ना आपण जरी नोकरी मिळली उतरी नोकरी मिळेल तो आपण एमआई कायम रिया किंवा यापेक्षा अंग मिळ्या जर तो जर के स्टॉक डिझाइन खूपच काही आणि ही पूर्णपणे कंप्लीट स्टॉप करे आयोचं आणि अवघोचं आपण लोक गंध चेलीवर का चेली आपण नोकरी मजबूरीचा मार नोकरी मार पेशा मार पगार जना उप जना वर्षीय ये सुरू वेगळीची मोठे प्रमाणे में सुरू वेगळीची सुरू कुकरण वेगळीचं पॉलिसी अशी बनाय माहिती जातं की जे क्षेत्र तुम्हाला मोठे प्रमाणे नोकरी मिळते देते ते फॉर एग्जांपल सेंट्रल गवर्नमेंट विषय चालूच करा भारतीय रेलवे में एक भारतीय रेलवे में जवळपास 6 ते 7 लाख जॉब्स भारतीय रेलवे LIC वर्ल्ड में शेती मोठ कंपनीज इंश्योरेंस वर्ल्ड में भारतीय तो छोड़ो तो आशिया खंड भी छोड़ दो वर्ल्ड शेती मोठ कंपनीज मुंबई सुद्धा मोठे प्रमाणे में जॉब्स और सुद्धा खासगीकरणच कोणी तो वेचेरो पूर्णपणे कंप्लीट होऊन टेंडर निकल गए बँके सुद्धा टेंडर निकल गए वेचेरो भारत पेट्रोलियम में टेंडर निकल गए इंडियन ऑयल टेंडर निकल गए हिंदुस्तान पेट्रोलियम में निकल गए ये निकाल जे एयर इंडिया तो वो तुम्हें मालूम है तो वास्तविक कदाचित तो जे मोठे प्रमाणे में जे जॉब हे 30-30 लाख जॉब जे खाली पडे सर ही वेचर चवून देना करताना हे जॉब भरे कोणचं की जेणेकरून
समजलो तुम्ही मातीन थोडसे काम देन जरा समजलो ये जॉब भरे कापणी कारण होते वो वेचेरच एक नंबर वेचना के की प्राइवेट एजेंसी वाले वो कोण मालक भरे न भरे गवर्नमेंट जी तो करतानी ये 60-60 लाख जॉब खाली लगा देले आणि ये भारत पेट्रोलियम वगैरे ये नेक्स्ट गेट ये निकाल कार्यक्रम तुम्ही मालूम घे ये आकडेवारी के तो सोना अपने देश में जॉब कतरा सर वो तुम्हारा समोर आकडेवारी पोचनो जे टोटल जॉब जे सर टोटल जॉब पैकी सरकारी जे जॉब सरकारी जॉब फक्त 16% टोटल जे जॉब आहे वो पैकी सरकारी जॉब 16% आणि वो 16% सुद्धा आरक्षण माध्यमांची आरक्षण कर्नाटकांचं 50% तो आपने ऑलरेडी वो 16% में 3% चले गए समझ लो सर माथे उचल जाओ सर हां वो भाई की वो 3% उचल चले गए रेगे फक्त 3% तो आपने हिशेब फक्त 3% सरकारी जॉब आपने हिशेबाचं आणि 97% जे जॉबचं वो उच्चवर्णीय जे लोक चाहते जे अनरिझर्व कोटामध्ये जे लोक मध्ये हिशेब 97% जॉब मध्ये हिशेब जायचं आणि लागण अनेक वर्ष गंती आज स्वातंत्र्य मिळवून देशानं जरा गंती कंटिन्यू 97% ये कोई एनालिसिस करे नहीं कोई अभ्यास करे नहीं काही करे नहीं करता नहीं 97% जॉब मालक वो लागण अनेक साले गंती बढ़त भेटे गए ये आकडेवारी जे सर आज जगभरातील सर्वाधिक तरुण जे देश वो आपला देश ये तो कदाचित कधी सामाजिक तुम्ही मालूम आहे ही आकडेवारी संयुक्त राष्ट्र संघ दरवर्षी जाहीर करायचं घोषित करायचं जर तर यूएनओ जे वेबसाईट उपस्थित केली गेली पूर्ण आकडेवारी पडत जगभरातील शेती तरुण देश आपण संयुक्त राष्ट्र संघ दरवर्षी प्रत्येक देशामध्ये तरुण व देशामध्ये नागरिक वय सरासरी वय एव्हरेज एज म्हणजे वो देशामध्ये टोटल पॉप्युलेशन समजा आपल्या देशात 100 कोटी पॉप्युलेशनचं तो 100 कोटी में लोग 170 वय 60 वय करता हम एवरेज एज काढायचं मुंबई आपल्या देशात 138 कोटी पॉप्युलेशन आहे व सरासरी वय 29 वर्षाचं म्हणजे विचार करू आपण देश कसा तरुण आहे देशचा फक्त एवरेज एज जगभरातील एकमेव देशचा आपण जे 29 वर्ष एवरेज एज आपण जे कॉम्पिटिटर्स बाजूला चायना वर आपल्यापेक्षा जास्त 37 वर्ष एवरेज एज इंडस्ट्रियल जे जत खूप मोठी क्रांती हुई थी जपानी में वो 48 वर्षाचं म्हणजे पूर्णपणे म्हाताऱ्या दिशामध्ये आणि जे पाश्चिमात्य देश 17 सुद्धा 48 वर्ष एवरेज एज आपण जर के समजा टोटल 65% तरुण देशचा आपण जे एवरेज एज 29 वर्षाचं तो उतराप्रमाणे म्हणजे सरकारी नोकरी मिळेल जाव जे 65% तरुण लोकसंख्याचं आणि वो एवरेज एज 29 वर्षाचं वो हिशोबेती सरकारी नोकरी मिळेल जाव मात्र दुर्दैव आहे की सरकारी नोकरी टोटली बंद करे मायवीचं लारेपणा जरा 2021-22 में जना बजट पार्लियामेंट में सादर करतो जना आपल्या देशाचे अर्थमंत्री एक नवीन स्कीम घोषणा केली ती येथे घोषणा म्हणजे आपली अजयवी घोषणा आहे की जेणेकरून तुम्हाला मार्केट नुकसान जावं कंटाळून काँग्रेसने टोटली दुर्लक्ष करतो तो वो घोषणा काय केली ती नॅशनल मॉनिटायझेशन पाइपलाइन वो जे योजना जे जाहीर केली ती नॅशनल मॉनिटायझेशन पाइपलाइन नेक्स्ट पुढे इथे ही योजना काय होती ती ये योजना माध्यमिक माहिती देशमाहीर जे मोठे उद्योग जे मोठे देशमाहीर उद्योग ये 6 वर्ष सारा फॉर 6 इयर्स 6 वर्ष सारा प्राइवेट सेक्टर ना हा भाडे देत असा ऍक्च्युअली ये वेचले ते ये पूर्णपणे मात्र जना पार्लियामेंट में खूप हंगामा वियो 12 जना खूप सारी खूप लगे मारे लोक बोले लगे आणि जे बाकीचे ट्रेड युनियनचं कम्युनिस्ट वाले लोक सुद्धा एक जना मोठ्या प्रमाणात आवाज बढ़ाय जना येनो वो वेचले जी 6 वर्ष सारा भाडे पट्टी दासाकरण ही एक नवीन स्कीम एक सुपीक मागे माहिती एक स्कीम काढायचं ये स्कीमर नाम काय दिले सो नॅशनल मॉनिटायझेशन पाइपलाइन ये स्कीमर नाम दिने आणि ये योजना जेचं ये जे स्कीमचं ये जे कंपनीचं 6 वर्ष सारा 6 लाख करोड़ रुपये में हा प्राइवेट एजेंसी दिले जाते हो एमआईचं 20 पारेषण एमएससीबी हमारा राजकुमार गौड़ डिपार्टमेंट 20 पारेषण है 42300 किलोमीटर लांबी पारेषण जाळा त्याचं नेटवर्क ही 11 जाळा वेचरेचो एकत्र वेचरेचं 67000 कोटी राष्ट्रीय वायू वाहिन्या इथं समजलो आम्ही मोठे आता डिटेल जाऊन 8000 किलोमीटर लांबी वायू वाहिनीचं वो वेचरे 24000 करोड़ में कोळसा खाणी माइन्स 160 कोळसा खाणी वेचरेचं 32000 करोड़ में तेल वाहिन्या जे इंडियन ऑइल वगैरे जे पोतो म्हणतो
वो 400 किलोमीटर लांबी तेल वाहिनीचं वो वेचण्याचं 22,000 करोड में विमानतळ आणि बंदर विमानतळ 21 विमानतळ आणि 31 बंदर वो वेचण्याचं 34,000 करोड में दूरसंचार जेव्हा BSNL आणि MTNL चे टावर ये वास्तविक के टावर एक प्राइवेट एजेंसी वाला जैसा तुम्हारा आइडिया मीडिया जत्रा से वोडाफोन जैसे उनके एग्री का टावर जेनी येच पूर्ण टावर वापर करून वो करोडो अब्जो रुपया नको कमायचं आणि ये दोही कंपनी जैसे दोही कंपनी ना आते राज्यकर्ता आवलो कंप्लीट के बीमार पडतानी आपण वेचण्याचं 39,000 करोड स्टेडियम आणि मैदान जतत व्यायाम करते हो रनिंग करते हो जॉगिंग करते हो वो सुद्धा दी मोठे नॅशनल स्टेडियम जैसे वो सुद्धा वेचण्याचं 11,000 करोड में भारतीय रेलवे जेमध्ये में कोजो को जाना 400 रेलवे स्टेशन देश भर में 400 रेलवे स्टेशन आणि 200 गाड़ी रेलवे यात्री गाड़ी वो वेचण्याचं 1,50,000 कोटी रुपया में महामार्ग नॅशनल हायवे याचं 26,700 किलोमीटर लांबी हायवे वो सुद्धा वेचण्याचं 1,60,000 कोटी में येമായി काय करावं हो येമായി मोठे 10-10 15-15 किलोमीटर पर टोल नाका उभा द्यावा आणि ओने वसूल करे सारा पूर्णपणे कंप्लीट जेना जो जीजीआर करंजे कसं वो वसूल करायला गाडी घेऊन वो मध्ये 1,60,000 कोटी वो वेचायचं आणि ऊर्जा निर्मिती एटॉमिक जनरेशन जो विभागचा उपाय 5,000 मेगावॅट क्षमता सौर आणि जलविद्युत प्रकल्प जैसा ये देशाचे 32,000 कोटी में हम ये 16 करोड़ रुपया में काही बतायचं कारण काही बतायचं बेचेरो तो हमारे में पिसाचे नहीं भारतीय अर्थव्यवस्था जैसा अर्थव्यवस्था वाईट परिस्थिती में करताना आम्ही डेव्हलपमेंट चा पिसा चालवायचं करताना 16 करोड़ में ये पूर्णपणे कंप्लीट ये स्कीम्स ये योजना बेचरेस अब ये निकाल जर बच्चा है तो तुम्हारा बालबच्चा नौकरी कधी ती मिळेल ये लेवा तुमचं अदानी आणि अंबानी ये तीच कंपनी वाला लोग ये कंप्लीट ये स्कीम लेवा आणि ये जर के बगे तो तुम्हारा बालबच्चा नौकरी काय हो कारण हीच की तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचे एक नवीन एक प्रोसेस आहे ती जगे में आर्टिफिशियल इंटेलिजन्स माध्यमे माहिती रोबोट नवीन निर्माण की देश पाश्चिमात्य देश रोबोट का निर्माण करेल गरज पड़ी पाश्चिमात्य देश होऊन ना तुम्हें बताया होते पॉप्युलेशन जैसे लोकसंख्या होते मागारे सामोरं पाश्चिमात्य देश करताना म्हणजे ना मॅन पॉवर जैसे होते गणित दर होते मॅन पॉवर घटलो तो होते जन्म दर जैसा बर्थ रेट जैसा वो सुद्धा गणित दर घटतो आहोत तो करताना म्हणजे ना मॅन पॉवर गरज रही थी वो सुरुवातीला आपल्या देशी माहिती भारतीय माहिती किंवा अपने बाकी जे अविकसित जे देशांमध्ये माहिती मॅन पॉवर इंपोर्ट करायला कोशिश केली पण म्हणजे जे दर्जा मॅन पॉवर चा होतो तो वो दर्जा मॅन पॉवर चा म्हणजे बरोबर नाही करताना म्हणजे वाटायला की आपले ऍडिशनल बर्डन आपल्या देशामध्ये लाईन पुरे नाही करताना वो रिसर्च चालू करती नाही वो रिसर्च माहिती वो अतिशय विकसित देश सो जे म्हणजे ना प्रॉब्लेम जावसो वो इमिजिएट रिसर्च करायचं वो तुम्ही एक छोटंसं एक्झाम्पल पूछू जगेमध्ये जे तेलचं जत्रा डिझेल पेट्रोल वो पैकी एकलो अमेरिका 16% एकलो अमेरिका कंज्यूम करतो तो आलो 16% एकलो अमेरिका आणि वो 16% मतलब पूर्ण आयात करेल काम करतो तो डिझेल आणि पेट्रोल आणि वो 16% डिझेल पेट्रोल काढला वो अर्थव्यवस्था मध्ये खूप मोठं भाग खूप मोठं पेमेंट वो देशावरून पेमेंट करेल काम करतो तो सोबत हे जे तेल उत्पादक जे देश सऊदी अरब किंवा बाकी जे अदर जे देश वो देशावर होते ना हम झेलम करणारे काम करतो तो वगैरे मर्जी संपादन करायला काम करतो तो ही बात अमेरिकन लारे ने त्याने कधी खटकती थी आणि वो मोठ्या प्रमाणात रिसर्च चालू करणार केले रिसर्च चालू करतो जरा अमेरिका आणि आपण कॅनडा येथे दुहेचे बॉर्डर्स येथे दुहे बॉर्डर नुसता बर्फाळ प्रदेश होते एक एरिया असो की जेव्हा नुसता भरभर समुद्र वो भरभर समुद्रमय शेवटी होते ना असो एक लिक्विड लावो असो एक द्रव लावो खूप खोलेवर की जे द्रव्य जरा वो एनालिसिस केले जरा आणि वो तपासणी केली की वो जवळपास 80% होमई डिझेल आणि पेट्रोलियम आज सप्लाय होते मात्र वो शोध लगाशिवाय रे कोणी आज या परिस्थितीमध्ये अमेरिका पूर्णपणे 100% स्वयंपूर्ण डिझेल पेट्रोलियम बाबतीत वेगळी आणि विदेशात सुद्धा वो डिझेल पेट्रोलियम पुरायला लागली आणि वगैरे जे देशामध्ये जे मोठे प्रमाणात जे पिसा विदेशात जाते ते वो पूर्णपणे बच गए ये एग्जांपल मैं ऐसा देऊं की वो असे देश की जे उन्हें गरज पड़ी वो रिसर्च करचच आणि वो शोध लगावच तो ये जे बाकी जे विकसित देश ज्याचं जेने मॅन पॉवर कमी पडली थी मॅन पॉवर मध्ये प्रॉपर मरलो तो कोणी करताना वो रोबोट शोध लगाया की जेणेकरून यंत्र मानव असो तयार करेलो की निकाल काम तू कर सक तो वो रोबोट आर्टिफिशियल इंटेलिजन्स माध्यमे माहिती असे रोबोट तयार केले पाश्चिमात्य देश
की वो तो म्हणजे मॅन पॉवर गरजच छे मोठे मोठे ट्रक वगैरह जो बनावस ये प्लेटफॉर्म में प्रति आते पार्ट के फिट करना का जो रोबोट के माध्यम में थी आणि एक प्लेटफॉर्म में प्रति दूसरे प्लेटफॉर्म में जर के ले जाए रो तो 50-50 40-40 संख्यामध्ये मोठा गरज छे नहीं वो रोबोटच वो यंत्र मानव जो मोठावस आणि नेक्स्ट दुसरे प्लेटफॉर्म में ले जाण करतात वो स्टँड करतास आणि वो बाकी काम करतास आता कोणी तो म्हणजे जे माही पाश्चिमात्य माही हॉटेलचे मॅनेजमेंटचा हॉटेल मॅनेजमेंट जे रिसेप्शनिस्ट जे असं रिसेप्शनिस्ट सुद्धा होतं सुद्धा रोबोट बसारलेचं लगेज हॉटेल में वो लगेज मटाए सुद्धा रोबोट काम कर रहे तो पाश्चिमात्य देश के रोबोट क्रांति काल आहे कारण उन्हें मैन पावर कमी व्यक्तीकरण लाय मात्र दुर्दैवी આપણે ભારતીય જે ઉદ્યોગપતિ છે આપણે ભારતીય ઉદ્યોગ ક્ષેત્ર वो विदेशी में जो रोबो सिस्टम છે वो बंदर इंडस्ट्री में लाभ वो सुद्धा इंस्टॉल करने लगे येने मैन पावर गरज नहीं તમે સમજો છો વિષય भारतीय में मैन पावर कमीच नाही आता तो कोटीची लोक अनएम्प्लॉयड भेटायचं नोकरी છે नहीं तो रोबोट काही गरज जातं मात्र आजचे जे उद्योग जगतचं आता उद्योग जगत विदेशी रोबो लागानी उद्योग इंडस्ट्री में पूर्णपणे रोबोट इंस्टॉल करना के आणि उद्योग माध्यम में वो काम चालू करना के તમે एग्जांपल पूछो आईबीएम कंपनी नाम सामने सुने आईबीएम कंपनी वाला एक वाटसन नामे वो एक रोबोट डेव्हलप केले सर वाटसन वो वाटसन एकलो वाटसन 25 मन के आता काम करत वो जे रोबोटचं वाटसन तो अशा पद्धतीची मॅन पॉवर जेचं मॅन पॉवर समाप्त करेल एक उदाहरण पुस्तकाचं जमा आपण सुरुवातीला एसबीआय में वगैरे बँकेत जरा जाते ते आपण वो टाइम जरा आपण पासबुक एंट्री करत होतो आपण एक क्लर्क देत होतो वो क्लर्क के पासबुक दे देते बाबा माझ्या एंट्री घेऊन घे क्लर्क कॉम्प्युटर नाक 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला किंवा लाईन मिळतोय जास्त आधी तासामध्ये तुम्हाला पासबुक एंट्री करत देतात आज परिस्थिती नाही सर होतं यंत्र बसार मिळले वो सुद्धा मायनर रोबो सुरू मुझे बसार मिळले जो वो कतई रोबो एंट्री फटाफट तुम्ही ऑर्डर देचू तर मी करो तुम्ही क्वेश्चन विचारायचं ही रोबो सिस्टम तो आयवाळे करे माही ये जे उद्योगपति जे लोग ये जो उद्योग जे ले रहे सर ये उद्योग जरा उधर ताबे चले जाए ये जरा उद्योग उन्हें ताबे चले जाए उन्हें ताबे में उद्योग जाए बाद ये कंपल्सरी रिटायरमेंट जन का था स्वैच्छिक सेवा निवृत्ती ये जे आज ये काही केले सुद्धा लेयर म्हणा का हम कर्मचारी होणं ये माहिती कमी एकीने करावाचे नाही 17 कर्मचारी सगळं नाम देवाचा अनुभव उद्योगपती केले मात्र जनामध्ये ताब्यात चलता ये टेंडर प्रोसेस चालू आहे की ओके आणि दुर्दैवी एक कोई लोकप्रतिनिधी बोले नहीं आंदोलन हुए नहीं मागासवर्गीय जे संघटनाचं मनवाटा म्हणजे मालमचे तो ये टेंडर प्रोसेस चालू है की प्रोसेस करने के सेवक जाए आणि ये याचं वो केअर म्हणा की हम ये कर्मचारी संघट लेवाचा जरा ये कर्मचारी संघट होता लेयर बाद कर्मचारी ऊपर प्रेशर नाकिए उन्हें दबाव नाकिए उन्हें स्वैच्छिक रिटायरमेंट नामे को उन्हें रिटायर कर लिया ये कोणा आणि रिटायरमेंट करे बाद कंप्लीटली रोबो होतो वो कार्यान्वित करियर आणि रोबो माध्यमांनी मोठे प्रमाणे में एमआई वो नफा कमायवाचा आणि यदा कदाचित 100 साले बाद जना वापस सरकार ने दिया मन तो होप छे वापस पड़ेगा मरस सकेवाला छे यदा कदाचित 100 साले बाद जना सरकार ने वापस दिया वो टाइम में ना रोबो सगट वापस दिए कर्मचारियों में एक भी रोबो छे समझन लो ये प्रश्न कथा गंभीर से एक लोकून तमा एक बालबच्चा सुद्धा नोकरी मिळवायची आहे आणि आपण मशगूल चा आपण नोकरी में आणि आपल्या कामे में आपल्या ड्यूटी में आपल्या पगार में ये अतिशय गंभीर विषय है ये विषय पर मंथन गणो चर्चा गणो ये आंदोलन गणो सरकार कारभारी लोक प्रतिनिधी गणो ये मोठे प्रमाणे में ये चर्चा घ्यायचा असं पार्लमेंट में जना असे विषय उठसर जना होता अभ्यासू जे कम्युनिस्ट पार्टी वाला वगैरे जे फार मोजके लोक अभ्यासू लोकचं जना होते ना मार्शल मार्फत वडावडा मार घ्यायचं सर की ये लोग बोले जाए नहीं कर उन्हें बोले नहीं उन्हें पूर्णपणे उन्हें बंद करे माणूस तो ही जर काही प्रकरण जर काही 100% यशस्वी झाला तो आयवाळे दरम्यान अतिशय वाईट परिस्थिती आहे आपण जे वो 60% मध्ये 14% आपण जो प्रवास चालू हेगो कारण की अनेक लोग अपने मैसेज आवश्यक फोन आवश्यक मार्च पूरा देशभर वेर स्थिति में आवश्यक शायद नौकरी पड़ेगी अनेक लोग ये परिस्थिति थी नौकरी लोगों मिळेनी करतानी अनेक लोग आत्महत्या सुद्धा करेला वाईट धर्मान आने लगे नेक्स्ट काय होतं
BSNL बगो सर हमारे बाजू में BSNL सर वो देखना के पूरा देश को है नहीं हमारे भी तो सवारी संपद है कार्यशाला ये एमआई अंदाजी बँकिंग जे खातीकरण जे व्यवस्थित बँकिंग सुद्धा आपली वाईट अवस्थाचं बँकिंग आहे. हे पहिले बँकिंग प्रोसेस बँकिंग प्रणाली तो पहिले लुटे 1969 में इंदिरा गांधी वो राष्ट्रीयकरण केली. राष्ट्रीयकरण करायला उद्देश घेत होतो की सर्वसामान्य जनताना गरिबीना उमा एंट्री मिळावं उमा पिसा मिळावं उमा लोन मिळावं वो उद्देश थी वो राष्ट्रीयकरण होतो. मात्र वो जे सर्रास गैरफायदाचे लिधे ये उद्योगपती लोक लिधे आणि पूर्ण बँक लूट लिधे आणि विदेशी में धासगे पूर्ण बँक आज कंगाल वेगीचं बँकेर जे एनपीए जैसे एनपीए नॉन परफॉर्मिंग एसेट ही 12 लाख कोटी रुपयाचं 12 लाख करोड विचार करो. अनेक देशाला अर्थव्यवस्था सुद्धा उतरण्याची उतरा एनपीए चा नॉन परफॉर्मिंग एसेट आणि बँकिंग जर खातीकरण वेगो बँक जर वकील तो આપણે લોકોને दुहेरी मार कस देशाला समोर सुद्धा समजावलं. दुहेरी मार આપણે ही बेसिय की एक तो આપણે ना बँके में नौकरी म्हणून बनले जाय और सोबतच આપણે बाल बच्चाने जर कोई प्राइवेट बिझनेस करेलो काही करेलो तो आपण जना म्हणजे कधी लोन लाचा बँके में नी वो लोन सुद्धा આપણે લોકો મળેવાળે છે. म्हणजे તમાર हात तो बांधलेच सोबत हातवर તમાર पग सुद्धा बांधे में मोठे प्रमाणात प्रयत्न करायचं. बँकेचे क्षेत्र पूर्णपणे उभे रहती 12 लाख करोड रुपया एनपीए वे रहती. ये नवीन गेम नाही रमेवा की आपण माते ऊंचे जावं आपण न समज करताना वो 12 लाख करोड रुपया तो कधी रेकॉर्ड तो लावच तो बॅड बँके फॉर्मेशन केले से बॅड बँक जैसे जे अर्थशास्त्र समजतो ये थोड़ा बात वो समजतो ये बॅड बँक जैसे बॅड बँक जगह में आगे हम फक्त 4-5 देश में ही फॉर्मेशन यूज बॅड बँक हो तर सगळे जण बॅड बँकेर निर्मिती हुई कारण फेब्रुवारी तो वाचे योगती वाचायचं कोणी आणि कोणाचं कोणी तो बॅड बँक म्हणजे बॅड बँक प्रणाली येन कसं की जे 12 लाख करोड रुपयाचे बँके सामूचे डुबीत कर्ज वो निकाल नवीन एक आज बैंक बनायो वो बँकेत पूर्ण पिसा सरकारच लगावो पण वो 12 लाख करोड रुपयाचे बुडीत कर्जचा वो पुरेपूर वो बँके सामू क्लियर कर देवा. ये लारे गेम सुद्धा समजो वो का कर रहे सामू बॅड बँक की येने उंदेचे अकाउंट सब क्लियर होता है सर हमारा सब काही कर्ज डुबीत छे नहीं वो का कर सामू ये ऐसा कर की जे जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF जेचं जागतिक बँक IMF ये प्रत्येक देशाला खूप मोठे प्रमाणात कर्ज देर आले जे 4-5 जे उंदे क्रायटेरिया असं उमाई की एक शेती मोठो क्रायटेरिया असं की बुडीत कर्ज जेचं बँकेत कर्ज जर के तुकडो येतो बँकेत काही वर लायकीच रेनी नाही करताना बुडीत कर्ज प्रमाण जेचं बुडीत कर्ज प्रमाण एकदम मिनिमाइज रेंज जावचं करताना म्हणजे ती भाई वाटा हिस्से वाटणी करत आहे ना एक भाई पर्यंत जे टोटल कर्ज जे दुसरे साल नागते हो दुसरो भाई केरो की कथा श्रीमंत से सो 1 रुपया भी कर्ज છે सोपा भाषा में ध्यान वाला सुनता करे तो असो बॅड बँके सुद्धा फॉर्मेशन करे आहे. ये विषय सुद्धा अपने देश में जे अर्थशास्त्री से विचार अर्थशास्त्री फक्त आवाज उठायचे विचार है उनके आवाज दाबना के जगह में फक्त 4-5 देश में बॅड बँके फॉर्मेशन यूज वो भाई आपनो देश एक છે અને आपण काही कसा हम जगह सुपर पावर बनवायचं कसं सुपर पावर जबकि આપણે કના बॅड बँके फॉर्मेशन આપણે देशात घेऊन ये सुद्धा આપણે લોકોના समजून लेण्याचा आहे. एक लारा 3-4 महिन्यानंतर बँक ऑफ अमेरिका ना मेरे बैंक से वो पूर्ण जगह एक माहिती सादर करते रहते दरवर्षी रिपोर्ट सादर करते बैंक ऑफ अमेरिका वो माही अलग-अलग क्षेत्र में कृषि क्षेत्र आर्थिक क्षेत्र अलग-अलग क्षेत्र में राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र ये क्षेत्र आकडेवारी सादर करते. वो आकडेवारी में बैंक ऑफ अमेरिका एक खास धक्कादायक आकडेवारी सादर की दोच कि 2022 से एंड ते 2023 से स्टार्टिंग जाना भारतीय नागरिकाचं लगभग 30 लाख नोकरी कमी वेळवाडीचं म्हणजे जायवाडीचं तो एमआई कंपनी सुद्धा नाम तेमेलो છે TCS इन्फोसिस विप्रो SCL टेक महिंद्रा कॉग्निझंट ये अशी कंपनी में 30 लाख नोकरी कमी वेळवाडीचं का कमी वेळवाडीचं की मोबाईल जे कमी दर्जाचे काम होतो जे रोबोट कर सकचं वो तो रोबोट यूज करे मायाचं करताना 30 लाख नोकरी म्हणजे जे बाळाच्या विचारे अभाव प्रायव्हेट कंपनी में नोकरी लागेली म्हणजे सुद्धा नोकरीना गंभीर खतरा येदर पॉलिसी ती मोठ्या प्रमाणात में जरूर
लारे वर्ष में स्टेट बैंक के लिए 1805 ब्रांच देश में बंद करे में 1805 स्टेट बैंक के लिए ब्रांच 1805 स्टेट बैंक के लिए ब्रांच एक स्टेट बैंक के ब्रांच में जर के किमान मोठी ब्रांच में तो 100 कर्मचारी असत आपण 50 कर्मचारी जर के पकडे तो वो 50 कर्मचारी हिशोब येते 1805 बँकेत लगभग 91,000 कर्मचारी नोकरी दिसते एसबीआय में आणि हे 91,000 कर्मचारी इंडिया जीवने काय करत ही परिस्थिती भारतीय में एम्प्लॉयमेंट संदर्भ में वाईट अवस्था है एक भारत सरकार 2014 में जना ही सरकार नवीन आयो जना मेक इन इंडिया नाम सांभळे तुम्ही वाचते जाऊ जरा थोडा थोडा मेक इन इंडिया नाम नेक्स्ट घ्या बस त्याच्यावर येते का मेक इन इंडिया पुढे जा मेक इन इंडिया हां तो मेक इन इंडिया एक स्कीम चालू की देते खूप कसा होता की ते प्रचार आपला की बस की हम 2014 सप्टेंबर 2014 चालू की देते आणि 2022 से दाना हम देश में 10 करोड़ रोजगार देवाचा कदा 10 करोड़ रोजगार देवाचा कारण वो जाहिर की देते तो ये आकडेवारी है कि लागे 4-5 साल की आकडेवारी पड़ी सर तो ये भाई जूने जो रोजगार व्यक्ति होंगे 2016-17 5 कोटी 10 लाख 45,000 20 रोजगार व्यक्ति थे 17-18 में 3 कोटी 94 लाख 16,067 18 रोजगार व्यक्ति म्हणजे इथे अतिथी लगभग 3 कोटी रोजगार कमी होईल 18-19 में 3 कोटी 96 लाख 51,744 19-20 में 4 कोटी थोड़े 4 लाख आता बढ़ गए 4 कोटी 4 लाख आणि 21-22 में अभी जे करंट लाग झाले देखो 15 वेगे 2 कोटी 73 लाख 88,800 करोड़ म्हणजे 10 कोटी कत घोषणा करायचं 10 कोटी कार्यरतचं फक्त 2 कोटी 73 लाख म्हणजे बंपर उपहोस मोठी मोठी घोषणा आणि एम्प्लॉयमेंट सोबत आता मोठे गेम रमे मावच सीएमआई नाम तुम सांभाळ्यो नेक्स्ट पुढे सीएमआई नाम सांभाळले तुम्ही सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी ये महेश व्यास नामेलो व्यक्ती चलावचं संचालक ही नारे 2014 कंती जे बेरोजगारी आणि रोजगारी जे आकडेवारी जे नीती ती जे सरकारी आकडेवारी नीती ती जे भारत सरकार दरवर्षी सादर करतो तो लेबर ब्युरो ऑफ इंडिया ये संस्था माध्यमे माहिती 2014 कंती ही आकडेवारी थोडं कमी वेगळी आकडेवारी थोडं कम करणार आहे कारण वो खूप टीका टिप्पणी वगैरे कारण देता करताना आकडेवारी जारी कोणी तो जनाकंती देशेमध्ये अनेक लोक अनेक अभ्यासू लोक सीएमआई ची आकडेवारीचं सीएमआई आकडेवारीवर निर्भर सीएमआई सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांच्या आकडेवारीचं हे आकडेवारी जर के देखे तो एकदम म्हणजे हादर जावं पण क्या देखो कसा आकडेवारीची हरियाणा में जे बेरोजगारीचे दर बेरोजगारी 34.10% म्हणजे विचार करो 100 लोग जर के लिए हरियाणा में तो माहिती 34 लोग बेरोजगार शिके पड़े जब नौकरी मिल रही उनसे राजस्थान में 27.10 जम्मू कश्मीर में 15 बिहार में 16 झारखंड में 17.30 छत्तीसगढ़ में 2.1 तेलंगाना में 2.2 ओडिशा में 1.80 गुजरात 1.60 कर्नाटक 2.90 आंध्र प्रदेश 6.2 केरळ 5 नेक्स्ट आपण महाराष्ट्र सुद्धा खूप 4.2 पंजाब 9 हिमाचल प्रदेश 13 उत्तराखंड दिल्ली 14.1 करता 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 मेघालय 1.5 आणि ये सरासरी जर के काढे एवरेज बेरोजगारी तो कदा आवचं 11.84% 11.84% आपली बेरोजगारी ऋणो ही जे एनडीटीव्ही पर ही पूर्ण कंप्लीट आकडेवारी होता आहे 11.84% बेरोजगारी ऋणो म्हणजे यार अर्थ आपल्या देशात लोकसंख्या जर के 138 कोटी जर के आपण विचारायला दिले तो 16.34 कोटी पुढे घे नेक्स्ट 16.34 कोटी बेरोजगार आपली देश मान रेले सर जे नोकरी साठी प्रयत्न कर रहे सर जे नोकरी मिळली कोणी आणि ही 16.34 कोटी जे बेरोजगार सर ही लोकसंख्या केरच जगे मध्ये 100 असे देश सर देखो समजन लोक जगे मध्ये 100 असे देश सर की जे लोकसंख्या 16.34 कोटी छेनी वर पेक्षा भी कमी सर 100 देश जे 198 देश संयुक्त राष्ट्र संघ मेंबर्स वर पैकी 100 देश असे सर की जे लोकसंख्या भारतीय मध्ये अनएम्प्लॉयड लोकांपेक्षा कमी सर
कतरी बेरोजगारी अपने देश में તમારા અમાર બાલ બચ્ચા નોકરી મળી એ સુતરામ શક્યતા છે. નેક્સ્ટ બેરોજગારી જે રેટ છે બેરોજગારી જે વયોવર્ગ છે હું કશું છે આપણે દેશમાં હા નહીં पुढे घ्या नाही मागं 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 वयोगटचे बेरोजगारीचे वयोगटचं 25 ते 29 वर्षाचे वयोगटचं एम 60% बेरोजगारी आहे. हे तरुण एवढं 30 ते 34 50%, 45 ते 49 10%, 55 ते 54%. नेक्स्ट आपण देखो बेरोजगारी नौकरी चयनीकरण कतरा लोग आत्महत्या कर रहे हैं. नारे 2005 वर्ष में लगभग बेरोजगारी काटने की 2014 में 1,31,667, 15 में 1,33,000, 16 में 18, 19 में 18 आणि 2020 में 1,53,052 18 लोक आत्महत्या करले आणि एमआई. नेक्स्ट खूप सारे विषय जसे फास्ट पेअर काम करतो सर. अब सरकार ये जागा का भरेल, सरकार नेमका जागा का भरेल वो रिझन येते काय ते माऊस घेऊन भेटते तो एकूण आत्महत्या ठीक से स्टेट वाइज आत्महत्याचं महाराष्ट्र में एकूण आधी 2% आधीचं तमिळनाडू में आधीचा पुढे जा तमिळनाडू आता तो अपने देश में नौकरी मिळे नहीं समान संधी छेनी करता लोग आपण देश सोडून जायला लगे. ही सुद्धा महत्त्वाचा प्रश्न सर. अपन देश छोड़न लोग जाने लगे कंटाळा. तो लारे 5 वर्ष में अबेरोना पार्लियामेंट में कम्युनिस्ट पार्टी रो ये खासदार सरकार ने प्रश्न विचारो तो कि लारे 5 साल में देश छोड़न जावा लोग संख्या कतरी है. तो थोड़ा सा मुगम में उत्तर देने वो पण दिने करे. लारे 5 साल में अपने देश में थी 100 लाख लोग कायम नागरिकत्व अपने देश में छोड़न विदेश में ये सर. और वर्षवार आकडेवारी देखो 2017 में 1,33,000, 2018 में 1,34,000, 2019 में 1,44,000, 2020 में कोविड काळात सुद्धा 85,000 348 लोक सोडून गेले. 2021 में 1,48,000 लोक सोडून गेले. ही देश सोडून गेले हो आणि मुंबई प्रश्नाची उपप्रश्न ही विचारतो की वो अगेंस्ट में अपने देश में कथा लोग अपने देश में नागरिकत्व स्वीकारे पुरा येते काय तर तो वो अगेंस्ट में अपने देश में काहीतरी 4,000 महिने होते. वो अगेंस्ट में अपने देश में 4,111 लोग अपने देश में नागरिकत्व स्वीकारे गेचं कतरा 16 आयचं कतरा 4,000. मुंबई वो खासदार जर के प्रश्न विचारो येतो की आवाळ लोक कोणत्या देशामध्ये आयवी आयचं तो माहिती वो मनवाडाचं उत्तर ही रेवाडो की कदाचित बांगलादेश पाकिस्तान वो अदमान सामिक काहीतरी सनी बाहेर कोणी भारतीय नागरिकत्व देण्याचं नाही किंवा गरीब देश श्रीलंका नेपाळ अशा देशामध्ये आयवी लोक अधिक तर मात्र आपल्या देशामध्ये 100 लाख लोक विदेशी माहिती. अब सरकार ये रिक्त जागा का भरेल ये कारण काही रेट जाव ये माहिती कोणी देत तयार नाही. मान अंदाजे ती मग काही उमेरी हे काढून बसू तो मी मनचे रिझन वाटायचं जगो तुम्हाला मांडे प्रयत्न करू असं आहे. सरकार रिक्त पदे भरून पैसा वाचते म्हणजे सरकार रिक्त पद असा वाटायचं की मोठे प्रमाणात पिसा बचायला पिसा का बचाव जो वो पिसा वो अगर पगर खर्च करायला मिळत होते ना अगर पगर खर्च करायचं बिलकुल. मिनिस्ट्रेट बंगला 10 कोटी रुपया दुरुस्ती खर्च पंतप्रधान बंगला नवीन तो 11 मोठोचं की बस जे काही जगेर इतिहास में कोणी वेळ 11 मोठे प्रमाणे में गरीब नेता बंगला देखे तो काही मुख्यमंत्री लोग बंगला देखे तो काही फार क्वचित लोकचं मानिक सरकारी सरी जो विचार सायकलिक मुख्यमंत्री जाऊन तो अगर बघा खर्च करेल पडायचं. दुसरं भारतीय बेकारीशी राज्यकर्त्यांना काही घेणं नाही. बेकारी कतरी बडो राज्यकर्ता लोक तुम्हाला काही नव्हतं देणं. आजपर्यंत देशामध्ये एकही निवडणूक बेकारी बेरोजगारी ये विषय पर नहीं लड़े माई कोणी दुर्दैव. कारण राजकारणी लोक आवरेवाळ लोक अतरा मासकेचं की अंदर नोकरी भरे काही न भरे काही नोकरी मळी काही न मळी काही उद्या काही फरक पडेल. आणि आपण मोठं जनता जेचं जे बाबासाहेब आंबेडकर प्रचंड उपकार करण्यारोज आपण मतदानाचा अधिकार देताना तो आपण 11 वकेवाळ लोकचा आपण दी की नोकरी दो बापू मत दो हमारा बाल बच्चाना तरी आपण वोटिंग करायचा करता जनता सुद्धा ये विषय पर राज्यकर्ता लोकांना कधी जा विचार कोणचं करता वो कधी वो दखल नाही. ये राजस्थान में पाश्चिमात्य देश में जर 5%
किंवा वोटपेक्षा जरशेक जास्त जर के बेरोजगारी बढी तो वो देशाने इमर्जन्सी डिक्लेअर करायचं होतं लोक मालम चेनी मालम चेनी पण अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये इमर्जन्सी आणीबाणी जाहीर करायचं जर होते बेरोजगारी 5% जर के बढी तो 5% जाऊन आणि होतं अनेक सरकार कोलॅप्स होतं सरकार पडायचं होतं काही लोक जे आहे वो पाठिंबा काढलं सरकार लोक बेरोजगारी जर के बढी तो वो अगेन्स्टमध्ये आपल्या देशामध्ये अति वाईट परिस्थितीचं आपल्या देशामध्ये जर इमर्जन्सी जर केली तो आपण राज्यकर्ता लोक जे रिटायर्ड रेल्वेचे लोकांचं मुदेन बी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लेलाचं किंवा नवीन लोक ज्याचं मुदेन बी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लेतानी 8 घंटा की 16 घंटा 15 घंटा ड्यूटी करामध्ये शोषण करायचं करताना आपल्या देशामध्ये बेरोजगारीचे दरचं हीच आपल्या बालबचावनं ये आपल्या नोकरी मिळवायची तो आपल्या बालबचावून काही मिळेल आपल्या बालबचावून भेटेल ज्याचं ड्रग्स मिळेल ड्रग्स तुम्ही मला कदाचित मला बी प्रत्येक जे मेडिकल कॉलेज प्रायव्हेट मेडिकल कॉलेज किंवा मोठे मोठे इंजिनिअरिंग कॉलेज IIT वो कॉलेज हॉस्टेल 12,000 लोक जे पानटपरीचे वो प्रत्येक पानटपरीवर ड्रग्स मिळायचं मोठ्या प्रमाणात ड्रग्स मिळायचं डायरेक्ट 3-4 महीना गुजरात में मुंद्रा नामेलो जे बंदर से जे अदानी लेवल जो चलाए नीचे मतलब लिस्ट वाचा होता है तो नहीं मैं अदानी लेवल से मुंद्रा नामेलो बंदर वो बंदरे पर आगे जाऊं पूरे आशिया खंडे मात्रा मादक पदार्थ पड़ो तो वे उतरा पदार्थ पड़ो तो वाचने के पेपर में हां तो वो अतरा मादक पदार्थ सपोर्ट मुंद्रा बंदरे पर कि वो भारतीय में जत्रा अनएम्प्लॉयड जत्रा मतलब आकडेवारी बताय तो बाबा उतरा अनएम्प्लॉयड लोकांना जवळपास 2 ते 3 वर्ष पुढचं अतरा होतं हेरोइन सपडी थी आणि वो छोटस बातमी मीडियाला भारतीय मीडिया जे अजय स्थिति में वो विषयच आपण समोर आलो जे टोटली वहो व्यवस्था वो मीडिया छोटस बातमी दिलो होतो आणि वरला एवढा मोठे लोक येते थे कि वो लोग असली लोग जैसे वो कोई पकड़ा नहीं वो मैं जे झोपड़पट्टी जे 2-3 लोकांचं वोच लोक पकडे धातून चौकशी केली आणि जागेचा दाब दिली एवढा मोठो ड्रग झेरो एक रॅकेट पकडायचं और बात 15 दिन बाद गुजरात में से कालुपुर नामे रेलवे स्टेशन से कालुपुर रेलवे स्टेशन पर एक प्रवीण भाटी नामे वो एक ड्रग झेरो खूप मोठं तस्करचं प्रवीण भाटी पकडे वर्तन सुद्धा जवळपास 10 कोटी रुपयावर वो लिक्विडेटर नाम तो आपला खतरनाक से मन भी वास्तविक है नहीं और नाम से मेथाम्फेटामाइन ये अतरा मादक द्रव्य सगळी मेथाम्फेटामाइन ही द्रव्य 10 कोटी रुपया प्रवीण भाटी करती वो द्रव्य पकडे सतत जे अंमली पदार्थ जे गुजराती माध्यमामध्ये ती आवचं आणि पूरे देशामध्ये सप्लाय करायचं आणि अधिकतर आपण जे बालबच्चाचा आपण उच्च शिक्षणासाठी मेलाचा मोठे आचार्य कॉलेजमध्ये पदमोड करून शिक्षण लेसा मेलाचा म्हणजे नोकरी तो मिळेल कोणी मात्र म्हणजे ड्रग जे माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात लगाय आवचं की जेणेकरून नोकरी सारा रस्ता उतर कोणी समजलं तुम्ही ना मग काही केअरचं तो बिहाइंड द कर्टन गिअर लागेल जे गेमचं वो गेम हीच किंवा बालबच्चा रस्ता उतरेच जाईल रस्ता जर के उतरे लारेवाड़ा देखे जो उत्तर प्रदेश में बिहार में रेलवे भर्ती सारा खतरनाक वातावरण निर्माण करना देते ये आज परिस्थिती देश में कती आहे जायनी करताना मोठे प्रमाणे में बाल बचाव तरुण ड्रग्स या नादी लगाया खूप मोठो षड्यंत्र मोठे प्रमाणे में देश में रबाय मारतो ही माहिती जर की तुम्ही चाय तो कृपया बाल बचाव में ड्रग्स प्रति बचाव नहीं तो तुम्हारा बाल बच्चा घरे बाहर चलेगे कि बिल्कुल सुरक्षित चाहिए तो ये सेवा तुम्हारा समोर शेयर की दो मात्र मैं विनंती कि घर जाओ घर जाया बाद ये विषय पर गंभीरता की विचार करो आपण कोशे मोडे पर देश दारोचा कोशे मोडे पर देश हा मोठोचा आणि आपण काही करायचं नेमका आणि काही करायचं आवश्यक आहे तर एकांतिक प्रकारे गंभीर विचार करो और अपेक्षा है कि तुम ये विषय पर गजा निश्चित गंभीरता करियो चिंतन करियो ये विषय की जवाबदारी मतलब है सोपतानी माझे लिए परिसंवाद ये कार्यक्रम की गजा धन्यवाद धन्यवाद सर से थके भागे आए थे रुचकर जेवण खातानी कोई आंगवारी द कोई जांभळी द असे येणार लागले ते मतलब खटाखट आकडा वदातीने शरीरनी जोडले
भाई और बहनों, मैं देश नहीं बिकने दूंगा। शेवट बोल काय देखो ही ना जरी वेगळी आहे शब्दांचे संख्येचं वाद्यपर आपण अमल करणं, गरजान उपर चिंतन मनन विचार करणं, म्हणजे आपण नोकरी पेश असा आत्रा आपण सरी मानून वरती आबाद म्हणजे मतमने ಒಂದು स्वागत करतो थोडेसे एक सांभाळ मिळत होतो आणि थोडेसे सांभाळानं मला ओवळावर मै होतं कोटी खामेलो तो मारी धान वळी गेली रोज मग तमार परिस्थिती वाद बसत होतं कारण का लगान सांभाळ करून तुमने होतो कळत होतो तुमने ना शेष छड हेरता तरी निकळ जाय हळूहळू। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।